नमस्कार, मी अरुण भाऊड. मी वाशी, नवी मुंबई इथे राहतो. मी आज तुमच्याशी कोरोना या विषयावरती बोलणार आहे. त्याआधी माझ्या संदर्भात थोडी माहिती सांगतो. मी वाशीला कम्प्युटर इंजिनिअर म्हणून काम करतो. अ, मला एक 5 वर्षाची मुलगी आहे. अ, मी, माझी पत्नी, माझे आई-वडील आम्ही 5 ही जणं वाशीमध्ये राहतो. अ, आणि आता कोरोना या विषयावरती मी आज का बोलणार आहे, तर अ, माझं जे गाव आहे माणगाव, रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये, त्या ठिकाणी आता कोरोनाचा प्रादुर्भाव खूप वाढायला लागला आहे. आणि तिथल्या माझ्या नातेवाईकांशी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की तिथे जेवढ्या प्रमाणामध्ये कोरोना संदर्भात जी माहिती पोहोचायला हवी ती पोहोचत नाही आहे, किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचली तरी त्यांना ती समजत नाही आहे, कारण ती सोप्या भाषेमध्ये लोकांना समजावून सांगितली जात नाही आहे. तर त्यामुळे मी आज ठरवलं आहे की मी एक असा व्हिडिओ बनवेल कोरोनावरती, की अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये लोकांना कळेल की कोरोना हा काय आजार आहे आणि त्या संदर्भात कोणती काळजी घ्यायची, किंवा तो होऊ नये म्हणून आपण काय करावं. तर त्या संदर्भात मी काही माहिती गोळा केली आहे. आणि या माहितीसाठी अर्थातच मी गुगलवरती बरेचसे आर्टिकल्स वाचले. आणि सगळ्यात मुख्य सोर्स जो होता तो म्हणजे WHO, म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर त्याची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून मला बरीचशी माहिती मिळाली. त्याच्यानंतर जी शास्त्रशुद्ध माहिती होती ती मला डॉक्टर संग्राम पाटील, UK ला राहतात, त्यांनी जे खूप म्हणजे विविध विषयांवरती जे व्हिडिओज बनवलेत त्याच्यातून मला काही माहिती मिळाली. त्यानंतर गिरीश कुबेर यांचं कोविडोस्कोप नावाचं एक सदर होतं. त्याच्यातून पण मला बरीच चांगली माहिती, अगदी जगभरातली कोरोना संदर्भातची माहिती मला त्यांच्याकडून मिळाली. आणि त्याचबरोबर मग मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि पनवेलचे डॉक्टर प्रदीप पाटकर, त्यांच्या मिसेस, या सगळ्यांकडून मला काही थोड्याफार माहिती कोरोनाची मिळत होती. आणि मी ही सर्व माहिती गोळा केली. आणि मग असं ठरवलं की आपण एक व्हिडिओ बनवूया, की ज्या व्हिडिओमधून लोकांना कोरोना संदर्भातची पूर्ण माहिती, अगदी पूर्ण माहिती लोकांना मिळेल. तर मी प्रयत्न करणार आहे की हा व्हिडिओ 1 तासापेक्षा कमी होईल, आशा करतो. आणि त्यामुळे मग एक प्रकारचे लोकांना ही माहिती मिळाल्यानंतर लोक त्याच्यातून जागृत होऊन या कोरोनाला आळा बसेल, अशी माझी एक प्रामाणिक इच्छा आहे आणि तो प्रयत्न मी आज करतोय. तर आपण सुरू करूया. तर मी काही मुद्दे लिहून काढलेले आहेत. तर सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की कोरोना हे काय प्रकरण आहे. तर हा कोरोना, याला आपण कोविड-19 असं पण म्हणतो, किंवा आपण नोवेल कोरोना असंही म्हणतो. तर नोवेल कोरोना म्हणजे नवीन कोरोना, म्हणजे कोरोना नावाचा आजार किंवा विषाणू जो आहे तो पूर्वी पण होता, पण त्याचं हे नवीन स्वरूप असल्यामुळे त्याला आता नोवेल कोरोना असं म्हणतात. पण जे पण आहे, तर कोरोना किंवा कोविड-19 किंवा नोवेल कोरोना, तर हा एक विषाणू आहे. आणि तो विषाणू कसा पसरतो, तर समजा आता मला समजा कोरोना झाला आहे, आणि मी जेव्हा बोलतो किंवा खोकतो किंवा शिंकतो, तेव्हा काय होतं की माझ्या तोंडावाटे थुंकीचे काही थेंब बाहेर पडतात, किंवा जेव्हा मी शिंकतो तेव्हा नाकातून काही पाण्याचे तुषार बाहेर पडतात. तर त्या थेंबांमधून माझ्या शरीरातले कोरोनातले विषाणू हे त्या थेंबांमधून बाहेर पडतात. आणि ते थेंब जेव्हा एखाद्याच्या डायरेक्ट समजा तोंडामध्ये जातात, किंवा नाकात जातात, किंवा डोळ्यावर पडतात, किंवा एखाद्या वस्तूवर ते थेंब पडले आणि त्या वस्तूला दुसऱ्या एका माणसाने हात लावला, आणि मग तो हात त्याने डोळ्याला लावला किंवा नाकाला लावला किंवा तोंडाला लावला, तर तो विषाणू त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. तर पहिली गोष्ट आपण ही लक्षात घेतली पाहिजे की कोरोना हा विषाणू जो आहे तो हवेमधून पसरत नाही. आणि तो कोरोना झालेल्या व्यक्तीच्याच थुंकीमधून किंवा नाकातून जे पाण्याचे थेंब बाहेर पडतात त्याच्यातून तो पसरतो. तर मग त्या अनुषंगाने मला बरेच प्रश्न पडतात की जर हा कोरोना हा माझ्या शरीरातल्या थुंकी वाटे किंवा नाकातल्या तुषारांमधून बाहेर पडतो, तर मग तो माझ्या डोळ्यांमधल्या अश्रूंमधून बाहेर पडतो का, माझ्या घामामधून बाहेर पडतो का. तर नाही, घामामधून तो बाहेर पडत नाही, अश्रूंमधून देखील पडत नाही. क्वचित एखाद दुसरी केस, संपूर्ण जगामध्ये एखाद दुसरी केस वगळता तो अश्रूंमधून देखील बाहेर पडत नाही. आणि त्याच्यानंतर मला हा प्रश्न पडला की समजा
हे कोरोनाचे विषाणू एखाद्या जागेवरती पडले आणि त्या ठिकाणी एखादी माशी येऊन बसली, एखादा मच्छर येऊन बसला आणि मग तो मच्छर किंवा ती माशी येऊन माझ्या अंगावर बसली, तर मग तो कोरोनाचा विषाणू माझ्या अंगावर येईल का? हा पण मला एक प्रश्न पडला होता. तर असंही काही होत नाही. म्हणजे माशी किंवा मच्छर या कुठल्याच कीटकाद्वारे हा विषाणू तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे या विषाणूला जर तुमच्या शरीरात प्रवेश करायचा असेल तर तुम्हाला बाहेर पडून एखाद्या व्यक्तीच्या नाकावाटे तोंडावाटे, म्हणजे ज्याला कोरोना झाला आहे त्या व्यक्तीच्या नाकावाटे तोंडावाटे जे थेंब बाहेर पडतात ते थेंब एकतर तुमच्या डायरेक्ट शरीरामध्ये गेले पाहिजेत किंवा तुम्ही ते थेंब पडलेल्या ठिकाणी हात लावून ते हात तुम्ही डोळ्याला, नाकाला, तोंडाला जर लावलेत तर तो विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करतो. हा एकच मार्ग हा कोरोना विषाणू तुमच्या शरीरामध्ये पसरण्याचा आहे. तर आपण याचा प्रसार जो आहे तो कसा काय थांबवू शकतो? म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झालेला आहे आणि त्या व्यक्तीपासून इतर व्यक्तींना तो कोरोना होऊ नये किंवा आता शहरांमध्ये बऱ्याच लोकांना कोरोना झाला आहे आणि मी शहरामध्ये राहतोय, तर मला कोरोना होऊ नये किंवा तुम्ही गावामध्ये राहतात आणि तुम्हाला कोरोना होऊ नये, तर त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे हात धुणे किंवा मास्क वापरणे किंवा लोकांमध्ये अंतर राखणे, यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी WHO त्यांच्या वेबसाईटवरती मेन्शन केली आहे ती म्हणजे लोकांना कोरोनाची माहिती मिळणे आणि योग्य माहिती मिळणे. हा पहिला मार्ग आहे. तर लोकांना पहिल्यांदा हे कळलं पाहिजे की हा विषाणू कसा पसरतो आणि हा विषाणू पसरल्यानंतर त्याचे तुमच्या शरीरावर काय परिणाम होतात किंवा त्याच्यासाठी काय उपचार केले पाहिजेत किंवा मला जर कोरोना झाला तर मी कोणाला कॉल करू, कुठल्या दवाखान्यामध्ये जाऊ, कोणाची मदत घेऊ, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आधी तुम्हाला मिळणं ही गरजेचे आहे. आणि मग त्याच्यानंतर बाकीचे सगळे जे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता. तर जनजागृती झाल्यानंतर, लोकांना कोरोनाबद्दलची माहिती मिळाल्यानंतर दुसरा जो सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे कोरोनापासून वाचण्याचा, तो म्हणजे आपले हात हे आपल्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला लागता कामा नये. आता तुम्ही म्हणाल की जर असं असेल तर मग मी जेवू कसा? तर मग हो, तुम्ही जेवताना नक्कीच तुम्हाला तुमचा हात तोंडामध्ये टाकावा लागणार आहे, पण त्या जेवण्याआधी तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. त्यामुळे जरी तुमच्या हातावरती जरी कोरोनाचा विषाणू असेल तर तुम्हाला कोरोना होत नाही, पण तो हात जेव्हा तुमच्या डोळ्याला, नाकाला किंवा तोंडाला लागतो तेव्हा मात्र तो विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे तुम्ही काहीही खाताना तुमचे हात स्वच्छ धुणे हे गरजेचे आहे. हा दुसरा पर्याय आहे त्याच्यामधला. आणि हात स्वच्छ धुणे म्हणजे अगदी 1-2 सेकंदामध्ये आपण साबण घेतला आणि हात धुतले असं नाही, किंवा साध्या पाण्याने आपण हात धुतले आणि तो कोरोनाचा विषाणू आपल्या शरीरातून जातो असं नाही. तर तो कोरोनाचा विषाणू जर आपल्या हातावरती असेल तर आपल्याला जवळजवळ 20 सेकंद हात धुवावे लागतील. आणि ते हात अगदी स्वच्छ म्हणजे त्याची एक पद्धत आहे हात धुण्याची. म्हणजे तुम्ही ते हात एकमेकांवरती अशा तळव्यांवरती घासले पाहिजेत. त्याच्यानंतर ते बोटांमधून आपण अशी त्याची स्वच्छता केली पाहिजे. त्याच्यानंतर ह्या वरचा जो भाग आहे त्याची स्वच्छता केली पाहिजे. खालचा जो भाग आहे त्याची स्वच्छता केली पाहिजे. त्याच्यानंतर ही जी बोटांची टोकं आहेत ती आपण अशी स्वच्छ केली पाहिजेत, ही अशी. आणि त्याच्यानंतर हे मनगट जे आहे ते आपण साबणाने स्वच्छ केलं पाहिजे. असं सगळं केल्यानंतर मग आपण ते हात पाण्याने धुणार आहोत. त्यामुळे जेव्हा ह्या साबणाचा जेव्हा ह्या विषाणूशी संपर्क येतो आणि तो घासला जातो तेव्हा आणि तेव्हाच तो विषाणू त्यातून मरतो आणि तुमच्या हातावरनं वाहून जातो. अन्यथा तुम्ही साध्या पाण्याने जरी हात धुतलेत तरी त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्हाला साबणाच्याच पाण्याने हात धुवावे लागतील. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपण हात का धुवावेत? कारण आपण ते शेवटी आपल्या डोळ्याला किंवा नाकाला किंवा तोंडाला नकळतपणे लावले तर तो विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू नये याच्यासाठी आपण हात धुणे हे महत्त्वाचे आहे.
आता हात धुण्याबरोबरच दुसरा एक मार्ग जो आपल्या शरीरामध्ये विषाणू प्रवेश करू शकतो तो म्हणजे की आपण हाताची स्वच्छता केली, हे सगळं मान्य. पण मग असा कोणता दुसरा मार्ग आहे की ज्याने ते विषाणू माझ्या नाकावाटे किंवा डोळ्यावाटे किंवा तोंडावाटे माझ्या शरीरात प्रवेश करू शकतात? तर जेव्हा आपण कामानिमित्त बाहेर जातो किंवा भाजी आणायला बाहेर जातो, त्यावेळी जेव्हा आपण इतर माणसांच्या संपर्कात येतो, भाजीवाल्याच्या संपर्कात येतो, किंवा आपण आपल्या इतर आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कात येतो, तेव्हा आपण जेव्हा बोलतो किंवा खोकतो किंवा शिंकतो, तेव्हा समोरच्या माणसाच्या तोंडामध्ये, तोंडावाटे किंवा डोळ्यावाटे किंवा नाकावाटे ते विषाणू त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. म्हणजे आता समजा मला कोरोना झाला असेल आणि मी आज कामावर गेलो आणि माझ्या बॉसबरोबर, माझ्या मालकाबरोबर मी जवळ जाऊन बोललो, तरी पण माझ्या तोंडावाटे जे थुंकीचे जे थेंब बाहेर पडतील ते जर डायरेक्ट त्याच्या तोंडावर पडले किंवा त्याच्या नाकावाटे त्यांनी त्याचा श्वास घेतला किंवा त्याच्या डोळ्यावाटे ते गेले त्याच्या शरीरात, तर त्याला कोरोना होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे मास्क घालणे हे फायद्याचं आहे. मास्क घातल्यामुळे हे जे आपल्या तोंडावाटे जे थेंब बाहेर पडतात त्यांचं प्रमाण कमी होतं. ते अगदी पूर्णपणे नष्ट होत नाही, पण तरी कमी होतं. आणि त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला कोरोना होण्याचा धोका हा कमी होतो. तर हे दुसरं कारण आहे की ज्याने मला कोरोना होऊ शकतो. मग प्रश्न असा होतो की मग मी घराबाहेर पडायचंच नाही का, मी काम करायचंच नाही का? तर तसं नाही. तुम्ही घराबाहेर पडा, काम करा, पण तुम्ही ते जे लोकांमध्ये जे डिस्टन्स आहे किंवा लोकांमध्ये अंतर जे आहे ते तुम्ही पाळलं पाहिजेत. तर सर्वसाधारणपणे एक 2 मीटरचं म्हणजे एक 6 फुटाचं अंतर आपण दुसऱ्या लोकांमध्ये पाळलं पाहिजे. त्याचं कारणच आहे की आपण कितीही जोरात शिंकलो किंवा कितीही जोरात खोकलो तरी पण ते आपल्या थुंकीचे जे थेंब आहेत ते जास्तीत जास्त 1 मीटरपेक्षा जास्त लांब जाऊ शकत नाहीत. आणि त्यामुळे आपण कमीत कमी 6 फुटाचं अंतर 2 व्यक्तींमध्ये ठेवणं हे गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे त्या माहितीमध्ये तुम्हाला समजलंच असेल की जोपर्यंत ते थुंकीचे थेंब माझ्या तोंडावाटे, नाकावाटे किंवा डोळ्यावाटे माझ्या शरीरात प्रवेश करत नाही तोपर्यंत मला कोरोना होणं शक्य नाही. आणि त्यामुळे मी जर घरीच थांबतोय आणि माझा लोकांशी संपर्कच येत नाही, तर इतर कोरोना रुग्ण जे आहेत त्यांच्या थुंकीचे थेंब माझ्या शरीरात जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा कधी या रोगाचा खूप जास्त प्रसार होतो तेव्हा सरकारला लॉकडाऊन करणं म्हणजे पूर्णपणे बंद, म्हणजे टाळेबंदी करणं हा एक उपाय सरकार करते. कारण ज्यामुळे मग लोक बाहेर जायचे थांबतात, लोक कमी संपर्कात येतात आणि मग कमी लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होतो. आणि त्यासाठी ही टाळेबंदी केलेली आहे. आता खरं बघायला गेलं तर जर प्रत्येक व्यक्ती ही शिस्तीने आणि जबाबदारीने वागली तर आपण आपली नियमित कामं ही करू शकतो. पण त्यासाठी आपण जेव्हा जेव्हा बाहेर पडू तेव्हा तेव्हा आपण प्रत्येकाने, फक्त मीच असं नाही किंवा माझ्या फक्त घरच्यांनी असं नाही, तर माझ्या फक्त शेजाऱ्यांनीच मास्क वापरला पाहिजे असं नाही, तर इतर सगळ्या लोकांनी, जे सगळे लोक बाहेर पडत आहेत त्या प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्क वापरणं हे बंधनकारक आहे. आणि त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव कमी होईल, तो तो जास्त पसरणार नाही, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि त्यामुळे जेव्हा कधी असं घडत नाही तेव्हा सरकारला मग टाळेबंदी करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि त्यामुळे ही टाळेबंदी केली जाते की जेणेकरून लोक ही कमीत कमी इतर लोकांच्या संपर्कात येतील. आता ह्या हात धुण्यामध्ये आणि मास्क लावण्यामध्ये बरेचसे गैरसमज आहेत किंवा चुकीच्या पद्धती आहेत. तर त्यांचा पण मी काही विचार केला. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी हात स्वच्छ धुतो, पण माझी नखं खूप वाढलेली आहेत. तर मग ती वाढलेली नखं, त्या नखांच्या टोकांमध्ये जर तो विषाणू जाऊन बसला तर तो माझ्या हात धुण्यानेही जाणार नाही. त्यामुळे
हात धुण्याआधी मला हे आधी बघितलं पाहिजे की मी माझी नखं जी आहे ती वेळोवेळी कापतोय. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही मास्क लावता तेव्हा तो जो मास्क असतो त्या मास्कच्या वरच्या भागाला तुम्ही हात लावता कामा नये. तर तो आता माझ्याकडे एक मास्क आहे. तर हा जो एक मास्क आहे माझ्याकडे, तर तो मास्क जो आहे तो ह्या इलास्टिकला पकडूनच मला असा घालावा लागणार आहे. आणि ह्या वरच्या बाजूला मी अजिबात स्पर्श करणार नाही. का? कारण मी जेव्हा बाहेर जाऊन येतो, हा मास्क घालून मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा ह्या वरच्या भागावरती कोरोनाचे विषाणू पडलेले असू शकतात. आणि त्यामुळे तो घरी आल्यानंतर एकतर तो मी सरळ धुवायला टाकावा गरम पाण्यामध्ये, किंवा मी तो एका कोपऱ्यामध्ये असाच्या असा ठेवावा. आणि मग दुसरा वेळेस जेव्हा मला तो लागेल तेव्हा मी तो तसाच घेऊन पुढच्या भागाला अजिबात स्पर्श न करता तो पुन्हा माझ्या चेहऱ्यावरती असाच घालावा. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे की जी आतली बाजू आहे ती दुसऱ्या वेळेस वापरताना दुसऱ्या बाहेरच्या बाजूला येता कामा नये. म्हणजे मी हा मास्क आता असा उलटा घातला आणि मग दुसऱ्या दिवशी जाऊन हा असा घातला, तर असंही तुम्ही करता कामा नये. तर जी बाजू तुमची मास्कची बाहेर आहे ती नेहमी बाहेरच राहिली पाहिजे आणि मास्कची आतली बाजू ही नेहमी आतच राहिली पाहिजे. तर असं ह्या मास्क संदर्भात थोडंसं बोलणं आहे. आणि मास्क न लावण्याचे पण काही कारणं आहेत. म्हणजे गावातल्या लोकांमध्ये बहुतांश असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे त्यांना त्या गोष्टीची लाज वाटते. का ते माहीत नाही. त्याच्यानंतर कदाचित काही लोक ज्यांना खूप अति आत्मविश्वास आहे की मला कोरोना होणारच नाही, अशी काही जी मंडळी आहेत ती त्या मास्क लावलेल्या व्यक्तीकडे बघून हसतात किंवा किंवा त्याची टिंगल करतात. असं पण मला ऐकण्यात आलेलं आहे. तर त्या भावनेतून पण लोक मास्क लावायला लाजतात. बेसिकली त्यांना लाज वाटते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मास्क लावावा ही गोष्टच काही लोकांना माहीत नाही आहे की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण मास्क का लावावा किंवा का लावू नये, ही गोष्ट पण बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. त्यामुळे मास्कचा वापर करा, ती सवय लावून घ्या. आणि अजून एक गोष्ट मास्क न लावण्यामागे आहे ती म्हणजे मास्क लावल्यानंतर बऱ्याच लोकांचा श्वास गुदमरतो असं त्यांना वाटतं. तर तो श्वास गुदमरण्याचं मुख्य कारण हे आहे की जेव्हा आपण मास्क लावतो तेव्हा आपण नाकावाटे आपल्याला नक्कीच कमी ऑक्सिजन मिळतो. मग आपण काय करतो की आपण तोंडावाटे श्वास घ्यायला जातो. तर तसं करू नका. तुम्ही नाकावाटे श्वास घ्या, पण पूर्ण श्वास घ्या. म्हणजे आपण दैनंदिन आयुष्यामध्ये जरी मास्क नाही लावला तरी पण तुम्ही कधी याकडे लक्ष दिले का की आपण पूर्ण श्वास घेतो का आणि पूर्ण श्वास बाहेर टाकतो का? तर नाही, आपण अर्धवट श्वास घेत असतो आणि बाहेर टाकत असतो बहुतांश वेळा. पण जे योगा करतात त्यांना माहीत असेल की आपण पूर्णपणे जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपलं पोट पूर्णपणे फुगतं आणि मग आपण जेव्हा सोडतो तेव्हा ते पोट पुन्हा खाली जातं. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण पूर्ण श्वास घेतो तेव्हा आपल्याला पूर्ण व्यवस्थित ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे जेव्हा आपण मास्क लावतो तेव्हा अजिबात तोंडाने श्वास घेऊ नका, नाकाने श्वास घ्या. तुमचा श्वास गुदमरणार नाही. तिसरी गोष्ट, जे ऑपरेशन साठी वापरण्यात येणारे किंवा सर्जिकल मास्क आहेत किंवा N95 प्रकारचे जे मास्क आहेत, तर ते मास्क सामान्य माणसांनी वापरण्याची गरज नाही. त्याचे काही वेगळे नॉर्म्स आहेत किंवा त्याचे काही वेगळे नियम आहेत ते वापरण्याचे. त्यामुळे ते मास्क वापरण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. साधे कापडाचे घरी बनवलेले मास्क जरी तुम्ही वापरलेत तरी चालेल. जर हा असा माझ्याकडे हा जो असा एक मास्क आहे जो एकदम सरळ आहे आणि त्याने जर तुम्हाला श्वास गुदमरत असेल किंवा तो लावल्यानंतर तुमच्या बोलण्यामध्ये अडथळा येत असेल तर तुम्ही घरी एखादा मास्क बनवू शकता. जो माझ्याकडे असा एक कुऱ्हाडीच्या
शेपचा एक मास्क आहे, जसं हा एक मास्क आहे माझ्याकडे. हा या मास्कमध्ये कसं होतं की ही जी समोरची बाजू आहे, त्या समोरच्या कडे गॅप राहिल्यामुळे, म्हणजे या समोरची बाजू ही अशी गोलाकार असल्यामुळे मला श्वास घ्यायला जागा मिळते आणि तो मास्क माझ्या नाकाला किंवा माझ्या तोंडाला चिटकत नाही. तर मी आता तुम्हाला हा दाखवतो. हा मास्क जेव्हा मी असा लावतो तेव्हा तुम्ही बघू शकता की माझं नाक इथे आहे आणि हा मास्क इथे आहे. तर मला बोलायला किंवा श्वास घ्यायला अजिबात अडचण येत नाही हा मास्क लावल्यानंतर. तर तुम्ही अशा प्रकारचा मास्क पण खरेदी करू शकता किंवा घरच्या घरी बनवू शकता. पण जेणेकरून म्हणजे पण कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने, कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने तुम्ही तो मास्क वापरणं बाहेर जाताना खूप गरजेचं आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता मास्कबद्दलचा अजून एक गैरसमज म्हणजे एकदा का मास्क चढवला मी एकदा का मास्क घातला, मग मी बाहेर जाऊन काहीही केलं तरी मला कोरोना होणार नाही, हा एक गैरसमज आहे. पण तसं नाही आहे मित्रांनो. म्हणजे आता जर तुम्ही मास्क घातलात आणि गर्दीमध्ये गेलात आणि कोणाच्या थुंकी वाटे जे पडणारे थेंब आहेत ते डायरेक्ट तुमच्या डोळ्यांवर पडले, तर तो मास्क तुमच्या काही उपयोगाचा नाही आहे. किंवा तुम्ही जर मास्क घातलेला असाल आणि समोरच्या व्यक्तीने मास्क घातलेला नसेल, ठीक आहे, आणि समोरची व्यक्ती खोकली, थुंकली किंवा शिंकली, तर त्याचे जे तुषार आहेत ते तुमच्या डोळ्यांना लागतील. ते तुम्ही समजा तुमची दाढी असेल तर तुमच्या दाढीवर राहतील आणि मग तुम्ही घरी याल, तो मास्क काढाल. मास्क काढल्यानंतर तुम्ही तुमच्या दाढीला हात लावाल आणि मग तो हात तुमच्या तोंडाला, नाकाला किंवा डोळ्याला लागला तरी पण ते विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात. म्हणजे मास्क घातल्यानंतर मी पूर्णपणे सुरक्षित झालो असं नाही. तर मास्क का वापरावा, तर ते विषाणू माझ्या डायरेक्ट नाकात किंवा तोंडात जाऊ नये एवढ्या गोष्टीसाठीच आपण मास्क वापरतो. आणि त्यामुळे मास्कच्या वरच्या भागाला अजिबात हात लावू नये, कारण तुम्ही बाहेर गेल्यानंतर ते थेंब त्या मास्कवरती पडले आणि जर तुम्ही त्याला हात लावलात सारखा सारखा वारंवार, तो तुम्ही खाली घेताय बोलताना, किंवा मी असं बघितलंय की लोक सिग्नलला थांबलेत आणि मास्क खाली करून ते थुंकतायत आणि पुन्हा मास्कवरती लावतात, तर त्याचा काहीही फायदा होत नाही. कारण त्या म्हणजे असं करण्यामुळे उलट तुमचा त्या विषाणूशी येणारा संपर्क जास्त वाढतोय आणि त्यामुळे वारंवार त्या मास्कबरोबर तुम्ही खेळू नका. सारखा तो वर खाली करू नका. आणि मास्क हे फक्त याचा कोरोनाचा प्रसार हा कमी करण्यासाठी आहे. तो त्याचा पूर्णपणे म्हणजे तुम्हाला तो कोरोना होणारच नाही असा त्याचा बिलकुल अर्थ नाही. पण मास्क वापरणे गर्दीच्या ठिकाणी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे बाहेर पडताना नक्की तुम्ही मास्क वापरा. एखादा तुमच्याकडे चष्मा असेल किंवा गॉगल असेल तो वापरला तर अजून फायदेशीर ठरेल. पण असं काही कंपल्शन नाही आहे, पण ते तुमच्या फायद्याचं ठरेल जर तुम्ही एखादा गॉगल किंवा चष्मा तुम्ही वापरत असाल तर. आता पुढचा जो मुद्दा आहे जो मला सांगायचा आहे तो म्हणजे की लोक मास्क लावून बाहेर जातात आणि कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी लोकांना बाहेर पडावं लागतं. तर समजा मी सगळ्यात आधी म्हणजे मला भाज्या, धान्य या गोष्टी खरेदी कराव्या लागतात, त्यासाठी मी बाहेर जातो. त्याच्यानंतर दळण ही एक दुसरी गोष्ट आहे जी म्हणजे आता मला कळतं की ती दळण्यासाठी का होईना मला बाहेर पडावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही कधी आजारी पडलात तर तुम्हाला डॉक्टरकडे का होईना बाहेर जावंच लागतं. तर डॉक्टरचे दवाखाने जे आहेत ही सगळ्यात धोक्याची जागा आहे की जिथे हे कोरोनाचे विषाणू असण्याची शक्यता असते. का? कारण तिथे सगळे पेशंट म्हणजे आजारी पडल्यानंतरच तिथे लोक येतात आणि मग त्यातल्या जर कोणा व्यक्तीला कोरोना झाला असेल आणि मग त्याच्या थुंकी वाटे जे थेंब पडतात बाहेर, ते जर तिथल्या एखाद्या खुर्चीवरती पडले असतील आणि मी त्या खुर्चीवरती जाऊन बसलो आणि मी त्याला हात लावला, तर ते विषाणू माझ्या हातावर लागतात किंवा माझ्या कपड्यांवर लागतात. आणि मग मी जरी मास्क घातलेला असला आणि मी घरी आलो आणि मग तो मास्क मी काढला पण मी हात धुतले नाहीत
किंवा ते कपडे चेंज केले नाहीत, तर त्या कपड्यावरच्या विषाणू, म्हणजे जर मी कपड्याला असा हात लावला तर ते माझ्या हातावर येतील, आणि मग ते तो हात जर मी डोळ्याला लावला किंवा नाकाला लावला किंवा तोंडाला लावला तर ते माझ्या शरीरात प्रवेश करतील. म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्हाला कोरोना होतो असा अर्थ नाही, पण तिथे गेल्यानंतर जर तिथे कोरोनाचे पेशंट्स कोणी आला असेल चुकून, आणि त्या व्यक्तीने मास्क लावला नसेल किंवा तो खोकला, शिंकला, थुंकला, आणि त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचा हात लावलात किंवा तुमची कुठली वस्तू एखादी अगदी म्हणजे सोयीची वस्तू जी आपण आजकाल वापरतो ती म्हणजे मोबाईल, तर अशी एखादी वस्तूला जर तुम्ही हात लावलात आणि त्या वस्तूवरती जर तो राहिला विषाणू, आणि मग घरी येऊन तुम्ही हात जरी धुतलेत आणि पुन्हा मोबाईल हातात घेतलात आणि त्या मोबाईलवरती जर तो विषाणू असेल आणि तो हात पुन्हा मग तुम्ही नाकाला तोंडाला लावलात, तर ते विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे असं आहे की तुम्ही जितक्या वस्तू तुमच्या घरातून बाहेर घेऊन जाता, त्या कुठल्याही वस्तूवरती बाहेर गेल्यानंतर तो विषाणू पडण्याची शक्यता असते. म्हणजे तुमची चावी, तुमचा मोबाईल, तुमचं पाकिट, तुम्ही घेऊन गेलेले पैसे किंवा भाजीवाल्याने तुम्हाला परत केलेले पैसे, ह्या सगळ्यावरती कोरोनाचा विषाणू असू शकतो, असतोच असं नाही पण असू शकतो. आणि मग ते पैसे किंवा ते पाकिट, ते घड्याळ किंवा मोबाईल जेव्हा तुम्ही घरी घेऊन येता आणि ते स्वच्छ न करता, सॅनिटाईज न करता किंवा ते न पुसता पुन्हा त्याला हात लावता आणि त्याच्यावर ती जर विषाणू असेल आणि मग त्याच हाताने जर तुम्ही जेवलात, तेच हात जर तुम्ही नाकात घातले, डोळे चोळलेत, तर मग ते विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करतात. आणि त्यामुळे कसं होतं की लोकांचा असं समज होतो की मी मास्क वापरतो, बाहेर जातो, म्हणजे एवढी काळजी घेतो, लोकांमध्ये जास्त गर्दीमध्ये मिसळत पण नाही, तरी पण मला कोरोना कसा काय झाला. तर त्याची ही अशी काही कारणं आहेत की आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अजिबात विचार करत नाही. त्याच्यानंतर बाहेरून आपण ज्या वस्तू विकत आणतो त्या आपण लगेचच्या लगेच खाऊ नयेत, किंवा लगेचच्या लगेच ती पिशवी फोडायची आणि मग त्यातलं पॅकेटमधलं जे असेल ते आपण खायचं. तर तसंही करू नये. तर आपण म्हणजे आता मी असं करतो की आमच्या घरी मी एक कोको नावाचा एक कोपरा बनवला आहे. त्या म्हणजे मी त्याला कोरोना कोपरा असं म्हणतो. तर त्या कोरोना कोपऱ्यामध्ये आम्ही काय करतो की घरातला जो कोणी व्यक्ती बाहेर जातो तो बाहेरून घरात यायच्या आधी एकतर तो त्याच्या चपला बाहेरच काढतो, किंवा जर घरामध्ये तो काढत असेल तर घरातल्या म्हणजे चपलेच्या स्टँडमध्ये तो काढतो, आणि मग तिथे आम्ही कुठलीच व्यक्ती त्याला हात लावत नाही. आणि मग त्यानंतर त्यांनी ज्या वस्तू आणलेल्या आहेत बाहेरून, भाजी आणली असेल, धान्य आणलं असेल, कुठल्याही वस्तू ज्या त्याने आणल्या असतील त्या सगळ्या वस्तू आम्ही त्या कोरोना कोपऱ्यात ठेवतो आणि त्या कोपऱ्यामध्ये कोणीही जात नाही. त्याच्यानंतर आता तुम्ही भाजीवाल्याबरोबर जेव्हा भाजी घेताना त्याला पैसे दिलेत किंवा त्याच्याकडून सुट्टे पैसे घेतले, तेव्हा कदाचित त्या सुट्ट्या पैशांवरती जर तो कोरोना तुमच्या हातावर आला, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ते तुमचे हात पहिले धुतले जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही बाहेरून काही वस्तू घेऊन येता तेव्हा तुम्ही त्या एका कोपऱ्यामध्ये त्या वस्तू ठेवाव्यात आणि त्याच्यानंतर पहिले आपले हात धुवावेत. हात साबणाने स्वच्छ धुतल्यानंतर मग तुम्ही तुमचे कपडे जे आहेत जे तुम्ही बाहेर जाताना घालून गेला आहात ते कपडे तुम्ही काढा आणि ते पण कोरोना कोपऱ्यामध्ये एका वेगळ्या स्टँडवरती किंवा तुमचा जो काही तुमची जी काही जागा असेल कपडे अडकवण्याची तिथे तुम्ही ठेवू शकता. आणि त्या कपड्यांना पण तुम्ही साधारण 48 तासापर्यंत हात लावता कामा नये, किंवा मग ते सरळ तुम्ही धुवायलाच टाकू शकता. ते कपडे तुम्हाला सारखं सारखं धुणं परवडत नसेल तर ते कपडे तुम्ही एका बाजूला ठेवू शकता आणि मग त्याचा 2 दिवसानंतर तुम्ही त्याचा पुन्हा वापर करू शकता. कारण कापडावरती हा जो विषाणू आहे तो साधारण 2 दिवसांपर्यंत तो कापडावरती जिवंत असतो. 2 दिवसानंतर तो त्या कापडावरून म्हणजे मृत पावतो, असं सर्वसाधारणपणे तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
तर त्यामुळे ते कपडे तुम्ही एक तर धुवायला टाकले पाहिजेत किंवा बाजूला ठेवले पाहिजेत आणि मग त्याच्यानंतर तुम्ही अंघोळ केली पाहिजे. आता अंघोळ करायचे पण काही नियम आहेत, अगदी छोटे छोटे. म्हणजे आपण काय करतो की आपण अंघोळीला गेलो, आपण लगेच डोक्यावरून पाणी घेतो, तर त्याने काय होतं की तुमच्या जर गालावरती दाढीवरती समजा काही विषाणू असतील तर ते तुमच्या तोंडामध्ये जाण्याचा संभव असतो. किंवा तुमच्या हातावरती काही विषाणू असतील की जे माझ्या मनगटावर काही विषाणू असतील किंवा काय असेल, तर मी समजा हात असे फक्त चोळले पाण्याने आणि मग नंतर पाण्याने पुन्हा असं तोंडावरती हात फिरवला, तर त्याचा काहीच फायदा नाही. म्हणजे माझ्या मनगटावरती काही विषाणू होते, ते मी पाण्याने ते काही धुतले गेले नाहीत साध्या पाण्याने, आणि तोच हात मी पुन्हा अंघोळ करताना चेहऱ्याला लावला, तोंडाला लावला, तर ते विषाणू माझ्या पोटात गेले. म्हणजे मी जेवढी मेहनत घेतली की मास्क घालून बाहेर गेलो, त्याच्यानंतर ते सामान आणून एका कोपऱ्यात ठेवलं, त्याच्यानंतर हात धुतले आणि मग ते अ, अ, त्याच्यानंतर कपडे पण एका कोपऱ्यात काढून ठेवले आणि मग अंघोळ करायला गेलो. एवढी मेहनत घेतल्यानंतर पण तो विषाणू तुमच्या शरीरात जाऊ शकतो का? कारण माझे जो भाग, पृष्ठभाग जो ओपन आहे, म्हणजे उघडा आहे, म्हणजे आता मी समजा हाफ शर्ट घालून बाहेर गेलोय, तर माझ्या या हातावरती पण ते विषाणू पडलेले असू शकतात. मग तो भाग आधी, अंघोळ करायच्या आधी तो भाग आधी धुणं महत्त्वाचं आहे. तर ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लोकांच्या लक्षात येत नाहीत, किंवा त्यांना ते कोणी समजावून सांगत नाही की अंघोळ करताना पण तुम्ही आधी तुमचे पाय स्वच्छ धुवा, मग तुम्ही तुमचे हात स्वच्छ धुवा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यात शेवटी तुम्ही तुमचे केस, तोंड, ह्या सगळ्या गोष्टी धुवा आणि मग ती स्वच्छता, म्हणजे बऱ्यापैकी तुमचा तो कोरोनाचा जो विषाणू आहे तो तुमच्या बॉडीवरती जर पडला असेल कुठे, मानेवरती किंवा इथे कुठे, तर तो निघून जाण्यास मदत होईल. तर असे अगदी छोटे छोटे काही पर्याय आहेत की ज्याचा तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात किंवा जीवनात वापर त्याचा करू शकता आणि कोरोना होण्यापासून तुम्ही त्याच्यापासून वाचू शकता. आता WHO ने, म्हणजे जागतिक आरोग्य संघटना जी आहे, तिने हा जो कोरोनाचा जो विषाणू आहे तो कुठल्या कुठल्या पृष्ठभागावरती किती वेळ जिवंत राहतो याचं पण एक तक्ता दिलेला आहे. तर सगळ्यात प्रथम म्हणजे कागद. तर कागद जो आहे त्या कागदावरती तो साधारण 3 तासापर्यंत जिवंत असतो. त्याच्यानंतर पुठ्ठा, ही जी गोष्ट आहे त्या पुठ्ठ्यावरती तो साधारणपणे एक 24 तासापर्यंत जिवंत असतो. त्याच्यानंतर जे आपलं पितळेची भांडी आहेत त्याच्यावरती तो साधारण 4 तास जिवंत राहतो. त्याच्यानंतर लाकूड आहे, जर तो विषाणू लाकडावरती पडला, म्हणजे तुमचं कोणतं फर्निचर आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, तर त्या लाकडाच्या खुर्चीवर जर तो पडला तर त्या ठिकाणी तो विषाणू साधारणपणे 1-2 दिवस जिवंत राहतो. किंवा स्टीलचं एखादं भांडं असेल किंवा स्टीलची खुर्ची असेल, स्टीलचं टेबल असेल, त्याच्यावरती समजा तो विषाणू पडला असेल, तर तो त्या भागावरती 2 दिवस जिवंत राहतो, स्टीलच्या भागावरती. आणि प्लास्टिकचं जर एखादं भांडं असेल, वस्तू असेल, डबा असेल तुमचा प्लास्टिकचा, आणि त्याच्यावरती जर कोरोनाचा विषाणू पडला तर तो त्या प्लास्टिकवरती साधारणपणे 3 दिवस जिवंत राहतो. आणि सर्वाधिक तो जिवंत राहतो म्हणजे आपण ज्या नोटा, जे पैसे म्हणून आपण जे वापरतो, त्या नोटांवरती तो विषाणू तब्बल 4 दिवस, तो विषाणू 4 दिवस जिवंत राहतो. आणि आपले हे जे साधे मास्क आहेत, जे कापडाचे आहेत, ते कापडावरती तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय की तो 2 दिवसापर्यंत जिवंत राहतो. पण जे सर्जिकल मास्क म्हणून जे आहेत, म्हणजे जे ऑपरेशन करताना जे डॉक्टर लोक वापरतात, ते साधारणपणे ते जे सर्जिकल प्रकारचे जे मास्क आहेत त्या मास्कवरती तो 7 दिवस जिवंत राहतो. त्यामुळे हे सर्जिकल मास्क घालणं म्हणजे सामान्य लोकांसाठी
हे त्याहीपेक्षा धोक्याचं आहे. त्यापेक्षा तुम्ही कापडी मास्क वापरलात तर त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल. त्यामुळे हे सर्जिकल मास्क ज्यांना त्याची माहिती आहे, ज्यांना तो कसा घालावा, कसा वापरावा, त्याचं म्हणजे विल्हेवाट कशी लावावी, ह्या सगळ्या गोष्टीची ज्यांना माहिती आहे त्यांनीच तो वापरावा. अन्यथा आपल्या सारख्या माणसांनी, साध्या माणसांनी कापडाचा मास्क वापरला तर ते अत्यंत योग्य आहे. आता याच्यामध्ये शेवटचा एक मुद्दा असा आहे, हाताची स्वच्छता करण्यासाठी तुम्हाला पाण्याचा आणि साबणाचा वापर करावा लागतो, ही गोष्ट खरी. पण अशी काही गावं आहेत किंवा असे काही प्रदेश आहेत की जिथे पाण्याचाच अभाव आहे. म्हणजे तुम्हाला साधं प्यायला पण पाणी मिळत नाही. मग अशा ठिकाणच्या लोकांनी काय करावं? तर अशा ठिकाणच्या लोकांना दुसरा काही पर्याय नाही आहे. पण ते काय करू शकतात की त्यांना जितकं शक्य आहे तितकं त्यांनी हाताची स्वच्छता करणं गरजेचं आहे. आणि जर ते त्यांना साबणाच्या पाण्याने वगैरे करणं शक्य नसेल तर मग त्यांनी वेळप्रसंगी सॅनिटायझर वापरलं तरी चालेल. किंवा ते काय करू शकतात की हातमोजे एक प्लास्टिकचे किंवा ग्लोव्ज येतात, ते घालून ते बाहेर जाऊ शकतात. आणि मग आल्यानंतर ते ग्लोव्ज काढून ठेवू शकतात आणि मग त्यांनी हात नाही धुतले तरी चालेल. पण हे असं जर तुमच्याकडे तो पर्याय उपलब्ध नसेल तरच तुम्ही करा. अन्यथा तुम्ही वारंवार हात धुणेच हे जास्त सोयीस्कर होईल. अन्यथा तुम्ही म्हणजे एकच करू शकता की तुम्ही तुमच्या डोळ्यांना, नाकाला किंवा तोंडाला सारखा सारखा जो हात लावता तो लावणं बंद करा, पूर्णपणे बंद करा. आणि अगदीच जेव्हा जेवायचं असेल फक्त त्याच वेळी तुम्ही जाऊन स्वच्छ हात धुवा आणि मग तो तुमच्या तोंडाला तुम्ही लावू शकता. तर त्यामुळे जर तुमच्याकडे पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही त्याची अधिक काळजी घेतली पाहिजे की तुमचा हात जो आहे तो तुमच्या नाकाला, तोंडाला आणि डोळ्याला लागणार नाही, याची अधिक काळजी घेणं ते खूप गरजेचं आहे. पुढचा एक मुद्दा जो आहे तो म्हणजे जेव्हा तुम्ही घराबाहेर पडता एखाद्या कामासाठी, ओके, तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त गर्दी टाळण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही गर्दी टाळू शकत नसाल तर निदान तुम्ही तो मास्क वापरा. हा दुसरा मुद्दा. आणि मग शेवटचा मुद्दा हा आहे की जिथे गर्दी नाही तिथे तुम्ही मास्क नाही वापरला तर चालेल का? तर अशी खूपच कमी ठिकाणं आहेत. म्हणजे समजा एखाद्या व्यक्ती शेती करायला गेला तर हो, त्यांनी नक्कीच जाऊन शेती करावी. आणि जर तो पावसामध्ये भिजत शेती करतोय तर तुम्ही जेव्हा भिजता तेव्हा तो मास्क वापरणं तितकंसं उपयोगाचं नाही आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही पावसात भिजत असाल किंवा अगदी श्रमाचं काम करत असाल किंवा व्यायाम करत असाल आणि ज्याने तुमचा तो मास्क पूर्णपणे घामाने भिजणार आहे किंवा पावसाने भिजणार आहे, अशा ठिकाणी तुम्ही मास्क नका वापरू. कारण त्याने तो विषाणू तुमच्या शरीरामध्ये जाण्याचा धोका अधिक असतो. कारण तो पाण्यावाटे, कारण तुमचा मास्क जो आहे तो काही वॉटरप्रूफ नाही, त्याच्यातून पाणी आत जातं. मग त्या पाण्यातून तो विषाणू तुमच्या शरीरात तोंडावाटे वगैरे, नाकावाटे किंवा डोळ्यावाटे जाऊ शकतो. त्यामुळे पावसामध्ये वगैरे जर तुम्ही भिजत काही कामं करत असाल किंवा व्यायाम करत असाल तर अशा वेळी तुम्ही मास्क नका वापरू. पण त्यावेळी तुम्ही हे बघणं गरजेचं आहे की ती कामं करताना तुमच्या आजूबाजूला जी लोकं आहेत ती तुमच्यापासून कमीत कमी 1 मीटरच्या अंतरावरती आहेत. म्हणजे शेतामध्ये आता सर्वसाधारणपणे तसंच असतं की आपल्या घरातलं कुटुंब आपल्या शेतात काम करत असतं, दुसऱ्या घरातलं कुटुंब दुसऱ्याच्या शेतात काम करत असतं आणि त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क येत नाही. पण तुम्ही जेव्हा शेतावरती काम केल्यानंतर जेव्हा तुम्ही शेतात जेवायला बसता तेव्हा पण तुम्ही इतर लोकांच्या जास्त संपर्कात येऊ नका जर तुम्ही मास्क वापरत नसाल तर. आणि आलात तर थोडं डिस्टन्स ठेवून, म्हणजे थोडं अंतर ठेवूनच तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. ही अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे की ज्याने तुम्ही कोरोनाचा प्रसार थांबवू शकता किंवा त्याला कमी करू शकता. आता इतक्या सर्व दिव्यामधून जेव्हा तुम्ही जाता
आणि इतकी काळजी घेता आणि त्याच्यानंतर पण एक दिवस तुम्हाला सर्दी किंवा खोकला होतो, तेव्हा पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये हा येतो की मला कोरोना तर झाला नसेल ना. तर हो, शक्य आहे की इतकी सगळी काळजी घेतल्यानंतर पण तुम्हाला कोरोना होऊ जर झाला किंवा होऊ शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. पण मग तो कसा ओळखणार? म्हणजे ही जी सर्दी तुम्हाला झाली आहे किंवा खोकला झाला आहे किंवा तो तुम्हाला साधा ताप आला आहे, तो साधा ताप आहे किंवा ती साधी सर्दी आहे की ती कोरोनाची सर्दी आहे, ती कोरोनामुळे तुम्हाला ताप आला आहे, हे तुम्ही कसं समजून घ्याल? हे तुम्हाला टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. मग त्यावेळी तुम्ही काय केलं पाहिजे? तर त्यामुळे म्हणजे मी सगळ्यांना असं सांगेन की सगळ्यात आधी आपण आपली प्रतिकारशक्ती वाढवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे असं बघा की आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये बदल होतात आणि मग त्याच्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप अशा गोष्टी इतर व्हायरसमुळे, इतर विषाणूंमुळे होते. आणि मग ती साधी जरी सर्दी असेल, साधा खोकला जरी असेल, तरी आपल्याला दवाखान्यात जावं लागतं. आणि मग जेव्हा आपण ह्या साध्या सर्दीसाठी किंवा साध्या खोकल्यासाठी जेव्हा दवाखान्यात जातो, तेव्हा तिथे जर एखादा कोरोनाचा पेशंट आला असेल, तर आपला धोका हा वाढतो की आपल्याला त्या व्यक्तीपासून कोरोना होऊ शकतो. म्हणजे जर आपल्याला साधी सर्दी असेल, आपल्याला कोरोनामुळे सर्दी झाली नसेल, पण आपल्याला साधी सर्दी झाली वातावरणातल्या बदलामुळे आणि आपण डॉक्टरकडे गेलो, तर आपला धोका वाढू शकतो. त्यामुळे सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे आपण आजारी न पडणं आणि त्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे. आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला एक म्हणजे वेळेवर योग्य अन्न खाणं, वेळेवर व्यायाम करणं आणि चांगली झोप घेणं, ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता जी शेतीची कामं करतात तुमच्यासारखी लोक, तर शेतीमध्ये कामं करणाऱ्या लोकांना वेगळा काही व्यायाम वगैरे करण्याची गरज नाही आहे. पण जे माझ्यासारखे एका खुर्चीवरती बसून कामं करतात, तर त्यांना रोज व्यायाम करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर 7 ते 8 तासाची झोप तुम्ही घेणं हे गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळेवरती खाणं किंवा योग्य अन्न खाणं. म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रकारचे विटॅमिन्स किंवा सगळ्या प्रकारची प्रथिनं किंवा कर्बोदके, ह्या सगळ्या गोष्टी अन्नातून मिळायला पाहिजेत. अन्नातून सगळे घटक तुम्हाला मिळाले पाहिजेत की ज्याने तुमचं शरीर हे सशक्त राहील. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या गोष्टींचा सामना करू शकता. तर आता आपण पुन्हा या गोष्टीवरती येऊया की इतकी सगळी काळजी घेऊन पण जर मला ताप आला किंवा सर्दी आली, तर काय, म्हणजे ती कोरोनाची असेल का? तर कोरोनाचा जो हा आजार आहे, त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे असं बघितलं गेलं आहे की 80% लोकांना त्याची कुठलीच लक्षणं ह्या रोगाची दिसत नाहीत. आता 80% लोकांना कुठलीच लक्षणं दिसत नाहीत याचा अर्थ काय? तर समजा 100 लोकांना कोरोना झाला असेल, तर त्यातल्या 80 लोकांना, 100 पैकी 80 लोकांना त्या विषाणू त्यांच्या शरीरात गेला तरी पण त्यांना काहीच होत नाही. त्यांना साधी सर्दी होत नाही, त्यांना खोकला होत नाही, त्यांना ताप येत नाही, त्यांना कुठलाच त्रास होत नाही आणि ते अगदी सामान्य माणसासारखे जगतात. आणि तो विषाणू त्यांच्या शरीरामध्ये एक 14 दिवस राहतो आणि 14 दिवसानंतर तो त्या शरीरातून निघून जातो किंवा मरून जातो. आणि मग ती व्यक्ती, म्हणजे त्या व्यक्तीला तो कोरोना होऊन गेला हे देखील कळत नाही. पण उरलेले जे 20% लोक आहेत, मग त्यामध्ये काही लोकांना थोडी सर्दी होईल, थोडा ताप येईल. तर त्या व्यक्तींनी सर्दी झाली असेल तर आपण घरच्या घरी पण काही उपचार करतो. त्यामुळे सर्दीला काही विशेष उपचार करण्याचे किंवा डॉक्टरकडे जाण्याची अशी काही गरज नाही. जर तुम्हाला ताप येत असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन किंवा डॉक्टरला फोन करून तापावरची कोणती गोळी असेल तर ती तुम्ही मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन घेऊ शकता. पण ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आजारी असाल घरात, तेव्हा घरातल्या व्यक्तींशी पण तुम्ही थोडंसं अंतर ठेवून बोलणं गरजेचं आहे. कारण जर
तुम्हाला कोरोना झाला असेल आणि त्याच्यामुळे ताप आला असेल, तर तो तुमच्या मार्फत तुमच्या घरातल्या व्यक्तींना पण तो कोरोना होऊ शकतो. कसा? कारण तुम्ही घरातल्या व्यक्तींबरोबर जेव्हा बोलता राहता, तेव्हा तुम्ही मास्कचा वापर करत नाही, तेव्हा आपण सोशल डिस्टन्सिंग किंवा अंतर पाळत नाही. पण जेव्हा तुम्ही आजारी असेल तेव्हा आपण स्वतःहून त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. घरातल्या घरात पण आपण आपल्या माणसांसोबत थोडं अंतर पाळणं गरजेचं आहे. कारण मला जर कोरोना झाला असेल आणि त्यामुळे मला ताप आला असेल, तर तो माझ्या घरच्यांना होऊ नये ही काळजी आपण घेतली पाहिजे. तर त्यासाठी घरच्या घरी पण आपण ते अंतर पाळायचं आहे, जर आपल्याला ताप असेल तर. आणि मग तो ताप जर आपल्याला त्या गोळीमुळे आपला जर ताप गेला, ठीक आहे, तर आपलं आणि जो जो आपल्याला अशक्तपणा आलेला आहे, तो आपला त्या गोळी घेतल्यानंतर तो गेला, किंवा आपण चांगलं अन्न खाल्लं, व्यवस्थित आपल्याला भूक लागते आणि आपण हळूहळू आपल्या त्या तापातून बरे झालो, तर कुठल्याही प्रकारचं औषध घेण्याची गरज नाही. म्हणजे हा जो ताप आहे किंवा ही जी सर्दी आहे, ही तुम्हाला कोरोनामुळे जरी झाली असेल तरी त्याच्यासाठी वेगळं असं काही औषध घेण्याची गरज नाही. कारण कोरोना ह्या विषाणूवरती कुठल्याच प्रकारचं औषध हे निघालेलं नाही आहे. पण मग हॉस्पिटलमध्ये कुठल्या व्यक्तीने जावं किंवा दवाखान्यामध्ये कुठल्या व्यक्तीने ॲडमिट व्हावं, तर ज्या व्यक्तीला याच्या पुढचे जे गंभीर आणि अतिगंभीर परिणाम असतात कोरोनाचे, म्हणजे जसं श्वास घ्यायला त्रास होणे, किंवा चक्कर येणे, किंवा खूप जास्त ताप येऊन अतिशय थकवा येणं, की जेणेकरून तो रुग्ण उभा राहू शकत नाही किंवा चालू शकत नाही, अशा कंडिशनमध्ये मग तुम्ही दवाखान्यात जाऊन त्याच्यावर उपचार घेणं हे गरजेचं आहे. तर त्यामुळे तुमची लक्षणं काय आहेत त्यानुसार तुम्ही स्वतःच त्यावरती काय निर्णय घ्यायचा हे ठरवू शकता. तर त्यामुळे जोपर्यंत तुमच्या शरीरावरती असे गंभीर किंवा अतिगंभीर परिणाम होत नाही, तोपर्यंत तुम्हाला घाबरण्याची बिलकुल गरज नाही. साधा सर्दी आणि खोकला किंवा ताप असं होऊन मग त्याच्यानंतर तुम्ही बरे झालात, तर तसाही तुमचा त्या कोरोनापासून आणि तुम्ही त्या कोरोनापासून मुक्त होऊ शकता, कुठल्याही प्रकारचा वेगळं औषध न घेता. त्यामुळे मला कोरोना झाला तर मला सरकारी दवाखान्यात जाऊन 14 दिवस राहिलंच पाहिजे आणि त्यांनी दिलेल्या गोळ्या घेतलंच पाहिजे असं काही नाही आहे. याच्यामध्ये कसं असतं की जर तुम्ही खूप सिरियस असाल तरच त्याच्यावरती काही वेगळी औषधं दिली जातात, आणि ती डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि सरकारने जे प्रमाणित केलेली औषधं आहेत ती तुम्हाला देण्यात येतात. अन्यथा तुम्हाला कोरोनावरती असं वेगळं कुठलंच औषध घ्यावं लागत नाही बरं होण्यासाठी. म्हणजे डॉक्टर संग्राम पाटील जे UKला राहतात, त्यांना पण कोरोना झाला, कारण ते कोरोना डिपार्टमेंटमध्येच ते डॉक्टर आहेत. तर त्यांना माहिती होतं की त्यांना पण कधी ना कधी कोरोना होईल, आणि मग त्यांना कोरोना झाला. पण ते एकही गोळी, म्हणजे त्यांनी साधी सर्दीची गोळी पण घेतली नाही आणि ते कोरोना या आजारातून पूर्णपणे बरे झाले, रिकवर झाले. हा अशक्तपणा जो आहे तो 1-2 आठवड्यापर्यंत राहतो, पण तो असा आपल्याला नॉर्मल जेव्हा आपण तापामध्ये वगैरे जेव्हा आजारी पडतो तेव्हा असा आपल्याला जो थकवा येतो, तर तो थकवा आपण जेव्हा रिकवर होतो तेव्हा हळूहळू जेव्हा आपण आपलं जेवण वाढतं, आपला आहार वाढतो, तसं आपण त्याच्यातून रिकवर होतो. तसं आपण या आजारातून पण कुठल्याही प्रकारचं औषध न घेता रिकवर होऊ शकतो. पण आता पुढचा मुद्दा हा आहे की ज्यांना आधीच काही आजार आहेत, म्हणजे ज्यांना कोणाला डायबेटीज आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, किंवा कोणाला हृदयाचा रोग आहे, किंवा कोणाचं ऑपरेशन झालं आहे, तर अशा व्यक्तींना जर कोरोना झाला तर त्या व्यक्तींना त्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. आणि त्यामुळे अशा व्यक्तींना जर कोरोना झाला आणि त्याचे गंभीर स्वरूपाची लक्षणं जर त्यांना दिसायला लागली, तर मग त्या व्यक्तीने त्वरित दवाखान्यात जाणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही जो काही उपचार आहे तो सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर त्यामुळे कोरोना मला झाला तर मग मी मरेनच असं काही नाही आहे.
म्हणजे कुठल्याही प्रकारची साधी सर्दीही न होता तो कोरोनाचा विषाणू तुमच्या शरीरात येईल आणि 14 दिवसांनी निघून जाईल असंही होऊ शकतं. किंवा तुम्हाला साधी सर्दी होईल, खोकला होईल आणि त्याच्यानंतर दुसरं काहीच होणार नाही आणि मग त्याच्यानंतर तो कोरोनाचा विषाणू निघून जाईल असंही होऊ शकतं. त्यामुळे असं समजू नका की मला कोरोना झाला म्हणजे मी आता मरणाच्या दारावरच आहे, असा काही त्याचा अर्थ नाही. तर त्यामुळे बिलकुल या गोष्टीला घाबरून जाऊ नका. फक्त तुम्ही काळजी घ्या, काळजी करू नका, काळजी तुम्ही घ्या तुमच्या शरीराची, जेणेकरून तुम्हाला हे साधे सर्दी खोकला हे आजार पण होणार नाहीत. आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाळाल तर तुम्हाला कोरोनापासून पण तुम्ही वाचू शकता. आता दुसरा एक मुद्दा हा आहे की कोरोनाबद्दलची जी माहिती आहे ती मला कुठून मिळेल आणि मला खरी माहिती कोण देईल. कारण सध्या सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, व्हॉट्सॲप याच्यावर जी माहिती येते ती बहुतांश माहिती ही याची सत्यता कोणी पडताळून पाहत नाही. म्हणजे ती गोष्ट खरी आहे की नाही हे कोणालाच माहीत नसतं. मग अशी जर खरी माहिती तुम्हाला हवी असेल तर मग तुम्ही WHO ची जी साईट आहे, वेबसाईट आहे किंवा ICMRची जी वेबसाईट आहे, ICMR ही आपली इंडियाची संस्था आहे, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल अँड रिसर्च, तर त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही माहिती घेऊ शकता. किंवा संग्राम पाटील यांचे जे यूट्यूबचं चॅनल आहे त्याच्यावरती पण तुम्हाला बऱ्यापैकी चांगली माहिती मिळू शकते. कारण हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे की मी तिथे मला जास्तीत जास्त माहिती मिळते आणि ती खरी असते, कारण त्यांनी खूप रिसर्च करून ती माहिती गोळा केलेली आहे. तर त्यामुळे या सगळ्या वेबसाईट्सवरती जाऊन, चॅनलवरती जाऊन तुम्ही खरी माहिती मिळवू शकता. व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरती आलेल्या ब्रेकिंग न्यूजने लगेच तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही की आता इथे एवढे पेशंट वाढले, तिथे तेवढे पेशंट वाढले, एवढे लोक मेले, तेवढे लोक मृत्युमुखी पडलेत. तर ह्या घटना खऱ्या आहेत की लोक कोरोनामुळे मरत आहेत, पण ते प्रमाण तितकं नाही आहे. म्हणजे जर तुम्ही बघाल तर आता भारतामध्ये जर बघायला गेलं तर मृत्यूचं प्रमाण हे 3% आहे. आणि म्हणजे 100रातले 3 लोक, म्हणजे जर 100 लोकांना कोरोना झाला असेल तर त्यातले 3 लोक सर्वसाधारणपणे मृत्युमुखी पडत आहेत. आणि त्यातले पण वयस्कर किंवा ज्यांना आधीच आजार आहेत असे बरेच लोक आहेत की ज्यांचा ह्या मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये समाविष्ट झालेले आहेत. तर त्यामुळे ब्रेकिंग न्यूजवरती अजिबात अवलंबून राहू नका. खरी माहिती मिळवायची असेल तर तुम्ही WHO ची साईट किंवा ICMRची जी वेबसाईट आहे किंवा शासनाकडून तुम्हाला वेळोवेळी ज्या सूचना येतात त्या सगळ्यांचं तुम्ही पालन करा. इतर कुठल्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू नका, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आता दुसरा मुद्दा जो आहे कोरोनाबद्दलचा जो मला सांगायचा आहे तो म्हणजे निष्काळजीपणा. म्हणजे समजा एखाद्या भाजीवाल्याकडे तुम्ही भाजी विकत घ्यायला गेलात आणि भाजीवाल्याने मास्क लावला नाही आणि तुम्ही त्याला सांगितलं की अरे बाबा तू मास्क का लावत नाही आहेस, तर तो म्हणतो अरे कधी ना कधीतरी मरायचंच आहे, काय फरक पडतो आहे, तर मग माझ्या नशिबात मरायचं असेल तर मी मरेन. तर हा नशिबावर अवलंबून राहणं हा निव्वळ निष्काळजीपणा आहे. आणि या गोष्टीमध्ये त्या व्यक्तीला एक गोष्ट कळत नाही आहे की जर तू इतका निष्काळजी आहेस किंवा जर तुझा नशिबावर इतका भरोसा आहे तर मग तू रस्ता क्रॉस करताना गाड्या का बघतोस, म्हणजे गाड्या न बघताच तू रस्ता का क्रॉस करत नाहीस. कारण तुला माहिती आहे की जर तू आज मरणारच नाही आहेस तर तू डोळे बंद करून रस्ता क्रॉस केला तरी नाही मरणार असं तुला वाटतंय का. किंवा तू मग जेवतोसच का जर तुला माहिती आहे की मी 100 वर्ष जगणार आहे, मग तू जेवण का करतो, तू श्वास का घेतोस, तू नाक दाबून तोंड दाबून का बसत नाहीस. तर त्यामुळे कसं आहे की म्हणजे अशी वाक्य तुमच्या तोंडावर एखाद्याने फेकणं हा निव्वळ निष्काळजीपणा आहे. आणि त्या निष्काळजीपणातून त्या व्यक्तीला कोरोनाची लागण होऊ शकते. आणि फक्त त्यालाच नाही तर त्या व्यक्तीमुळे इतर लोक जी त्याच्याकडे भाजी घ्यायला येतील त्या व्यक्तीला पण कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे असा निष्काळजीपणा अजिबात करू नका. हा फक्त तुमच्या जीवाचा प्रश्न नाही तर इतरांच्या जीवाचाही प्रश्न आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यामुळे जबाबदारीने वागा आणि मास्कचा वापर करा. तुम्ही जर भाजी विक्रेते वगैरे असाल आणि तुमचा लोकांशी संपर्क येतोय तर तुम्ही नक्कीच मास्क वापरणं गरजेचं आहे, तुमच्या स्वतःसाठी पण, तुमच्या कुटुंबासाठी पण आणि इतर लोकांसाठी पण ते खूप गरजेचं आहे. तर त्यामुळे असा निष्काळजीपणा करू नका, मास्कचा वापर करा.
याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मेलेल्या माणसापासून कोरोना होतो का? म्हणजे एखादी व्यक्ती जर का मृत पावली, तर असं आहे की त्याच्या तिरडीला चार लोकही मिळत नाहीत. म्हणजे अंतिम संस्कार त्याचे जे सोपस्कार करणं गरजेचं आहे, तर ते करण्यासाठी पण लोक पुढे येत नाहीत गावातली. आणि अक्षरशः म्हणजे त्यांची खूप गैरअवस्था होऊन जाते. तर असं करू नका, कारण मेलेली जी व्यक्ती आहे ती जरी कोरोनाच्या आजाराने मृत पावली असेल, तरी ती व्यक्ती काही आता खोकणार किंवा शिंकणार नाही आहे. त्यामुळे त्या व्यक्तीपासून तुम्हाला कोरोना अजिबात होणार नाही. हां, पण ज्या घरामधली ती व्यक्ती मृत पावली आहे, त्या व्यक्तीने अंतिम संस्कार करताना जे जेव्हा ते बाहेर पडतील तेव्हा त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणं गरजेचं आहे. ती मृत पावलेली जी व्यक्ती आहे त्याचं जे काही सामान आहे त्यांना त्यांनी हात लावता कामा नये. जरी लावले तरी त्यांनी आपले हात स्वच्छ धुवावेत. आणि आपण जर एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे आणि आपण त्याच्या अंतिम संस्कारासाठी जर आपल्याला जावं लागलं, तर आपण त्या व्यक्तीच्या इतर कुठल्या वस्तूंना शिवू नये. आणि त्याचे अंतिम संस्कार झाल्यानंतर आपण घरी येऊन आपले हात स्वच्छ धुवावेत, आंघोळ करावीत, कपडे धुवावेत. आणि बस आम्ही इतकी जर तुम्ही काळजी घेतली तर त्या कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तीपासून अशी लांब पळायची काहीच गरज नाही. त्यामुळे मी असं बघितलं आहे कधी कधी की एखाद्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला आणि एखादी व्यक्ती मेली, तर अक्षरशः त्या घरातल्या व्यक्तींना पण वाळीत टाकलं जातं. तर असं अजिबात करू नका, कारण तुम्हाला त्यांची गरज आहे आणि त्यांना तुमची गरज आहे. आणि हो म्हणजे त्यांच्या संपर्कात तुम्ही येऊ नका. पण जर आला तर अंतर पाळा. ही एक अगदी साधी गोष्ट तुम्ही करू शकता. पण अगदी त्यांच्याशी नातंच तोडायचं आणि त्यांना वाळीतच टाकायचं ही गोष्ट अजिबात योग्य नाही. त्यांना मदत करणं हे आपलं एक कार्य आहे, म्हणजे आपली ही जबाबदारी आहे आणि आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आणि या पुढचा मुद्दा लगेचच असा येतो की जर मला कोरोना झाला तर मी तो लोकांपासून लपवू का? तर अजिबात नाही. तुम्ही तो अजिबात लोकांपासून लपवू नका. म्हणजे काल रात्रीच बातमी आली आहे की अमिताभ बच्चन यांना कोरोना झाला. ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले आणि त्यांना जेव्हा तो रिपोर्ट आला तेव्हा त्यांनी स्वतः ट्विटरवरती ही माहिती पूर्ण जगाला सांगितली की मला स्वतःला कोरोना झालेला आहे आणि त्यामुळे माझ्या संपर्कात जे लोक आलेत गेल्या 10-15 दिवसात त्या सगळ्यांनी आपली कोरोनाची टेस्ट करून घ्या, असा संदेश अमिताभ बच्चन यांनी पूर्ण जगाला पाठवला. तर तुम्ही याच्यावरून शिकवण घ्या की इतका मोठा माणूस, त्यालाही कळतंय की जेव्हा त्याला कोरोना होतं हा काही आपण असं म्हणू की असं काही गुन्हा नाही की जो तुम्ही लपवताय. तर हा एक रोग आहे आणि तो फक्त पसरू नये किंवा जर तो माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना पसरला असेल तर तो अजून इतर लोकांपर्यंत पसरू नये, याच्यासाठी तुम्हाला जेव्हा कळतं की मला कोरोना झाला आहे त्यावेळी तुम्ही तुमच्या संपर्कात आलेल्या लोकांना किंवा तुमच्या घरातल्या लोकांना, नातेवाईक मंडळींना तुम्ही ते कळवणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही अजिबात लपवू नका. याच्यामध्ये हा काही कुठल्याही प्रकारचा तुम्ही असा काही गुन्हा केला आहे किंवा कोणाचा खून केला आहे असं अजिबात नाही. हा निव्वळ एक आजार आहे आणि त्यातून तुम्ही नक्कीच बाहेर येणार आहात. त्यामुळे अजिबात तो लपवून ठेवू नका. सामाजिक भीतीपोटी बरेच लोक म्हणजे खूप टोकाच्या थराला जातात. म्हणजे काही लोक तर आत्महत्या वगैरे करतात. तर हे अजिबात चुकीचं आहे. याने तुमचं काहीच भलं होणार नाही आणि समाजाचं पण काहीच भलं होणार नाही आहे. त्यामुळे तो आजार लपवून ठेवू नका. जर तुम्हाला झाला असेल तर नक्कीच लोकांना सांगा, म्हणजे लोक त्या प्रकारे स्वतःची काळजी घेतील आणि इतरांचीही काळजी घेतील. या पुढचा जो मुद्दा मला सांगायचा आहे तो म्हणजे डॉक्टरांबद्दल. म्हणजे तालुक्याच्या गावी आता असं बघितलं आहे की जे प्रायव्हेट दवाखाने होते, म्हणजे जे स्वतःचे दवाखाने चालवायचे, त्यांनी आता आपली प्रॅक्टिस पूर्णपणे बंद केलेली आहे. त्यांनी त्यांचे दवाखाने बंद केलेले आहेत.
तर हे अत्यंत चुकीचं आहे. कारण म्हणजे मी एक उदाहरणादाखल तुम्हाला सांगेन की समजा तालुक्यामध्ये 10 दवाखाने आहेत आणि तालुक्यामध्ये समजा 100 लोक आजारी पडली, तर ती 100 लोक जेव्हा त्या 10 दवाखान्यामध्ये जातील तेव्हा प्रत्येक दवाखान्यामध्ये फक्त 10 पेशंट्स असतील. पण जेव्हा तुम्ही कोरोनाला घाबरून तुमचे दवाखानेच बंद ठेवाल आणि मग जिथे मग एखादाच दवाखाना उघडा असेल, मग तिथे त्या सगळ्या दवाखान्यांमधली गर्दी ही तिथे होईल आणि मग जिथे 10 पेशंट्स होते तिथे त्या दवाखान्यामध्ये 100 पेशंट्स येतील आणि त्यामुळे जी गर्दी होईल त्यातून उलट कोरोनाचा प्रसार जास्त होईल आणि त्यामुळे तिथे एखाद्याला जर कोरोना झाला असेल तर तो जास्त लोकांपर्यंत पसरेल. त्यामुळे तुम्ही जेव्हा दवाखाने बंद करून घरी बसता किंवा घाबरून घरी बसता तेव्हा उलट समाजामध्ये कोरोनाचा प्रसार हा उलट वाढतोय कमी होण्यापेक्षा. त्यामुळे डॉक्टर आणि नर्सेस आणि विशेष करून डॉक्टरांना मी असं म्हणजे विनंती करेल किंवा आवाहन करेल की त्यांनी असं घाबरून घरी बसू नका. हे एक देशसेवा म्हणून तुम्ही आणि एक समाजकार्य म्हणून तुम्ही या गोष्टीकडे पहा. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही स्वतः डॉक्टर असल्यामुळे तुम्ही मास्क आहे, तुम्ही पी किट, फेस शिल्ड या सगळ्या गोष्टी वापरू शकता, हँड ग्लोव्ज वापरू शकता, मायक्रो बॅक्टेरियासाठी तुम्ही N95 मास्क वापरू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी वापरून घालून मग तुम्ही प्रॅक्टिसला येऊन 1-2 तास किंवा 3 तास जरी तुमचा दवाखाना उघडा ठेवला तरी त्याची इतर लोकांना खूप मदत होईल आणि आजकाल लोकांना त्याची गरज आहे. म्हणजे जे लोक आजारी पडत आहेत पण त्यांना कोरोना नाही, त्यांना पण कोरोना असलेल्या रुग्णालयात, कोरोनाचे रुग्ण असलेल्या रुग्णालयात जावं लागतं. तर त्यामुळे मी प्रॅक्टिस करणार आहे, प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना असं आवाहन करेल की तुम्ही नक्कीच बाहेर या आणि म्हणजे तालुक्याला किंवा माझ्या माणगावला या गोष्टीची गरज आहे. आणि रायगड जिल्ह्यामध्ये किंवा इतर सगळ्याच ठिकाणी सगळ्यांनी बाहेर येऊन मदत करण्याची खरोखर गरज आहे. आणि शिवाजी महाराजांचे हे मावळे तुम्ही जेव्हा तुम्ही बाहेर याल तेव्हाच आपण शब्दशः आपण म्हणू शकतो की रायगडाला आता जाग आलेली आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगेन, एक विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी बाहेर येऊन या कोरोनाचा सामना करा आणि त्यामुळे उलट हा कोरोना कमी होण्यात मदत होणार आहे आणि तुमचा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा असेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही बाहेर या आणि लोकांना मदत करा. गावात किंवा तालुक्यामध्ये जे तरुण आहेत तर त्यांच्यासाठी मी असं सांगेन की तुम्ही कोरोना ह्या गोष्टीकडे जर एक युद्ध म्हणून बघितलं, म्हणजे हे काही असं अक्षरशः बंदुका वगैरे घेऊन लढायला जायचं युद्ध नाही आहे. पण जर तुम्ही असं समजलं की कोरोना हा एक आपला शत्रू आहे आणि त्याला आपल्याला मारायचं आहे आणि मग आपण आपल्या बॉर्डरवरती लपून बसतो आणि जेव्हा आपण शत्रूवरती हल्ला चढवतो तेव्हा तुम्ही एक गोष्ट अशी लक्षात घ्या की तुम्ही आणि तुमचे वडील असे दोघेही जर समजा बॉर्डरवरती लढायला जात आहे आणि शत्रू तुमच्यावर धावून आला तर तुम्ही त्याच्यावरती चालून जाल की तुमच्या वडिलांना तुम्ही सांगाल की त्या शत्रूला मारून या. तर नक्कीच तुम्ही स्वतः त्या शत्रूवर चाल करून जाल आणि त्याचा सामना कराल. तर अगदी त्याच प्रकारे माझी अशी तुम्हाला विनंती आहे की सध्या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या घरातल्या व्यक्तींना बाहेर जाण्याची गरज पडते त्यावेळेस तुमच्या घरातले जे वयस्कर आहेत त्या लोकांना तुम्ही घरीच थांबायला सांगा आणि जी त्यांची कामं आहेत किंवा जी तुमची कामं आहेत ती तुम्ही स्वतः करा आणि त्यांना जास्तीत जास्त तुम्ही प्रोटेक्शन द्या असं मी तुम्हाला सांगेन. आणि याचा एक फायदा हा होणार आहे की जर वयस्कर माणसं ह्या कोरोनाच्या विषाणूपासून लांब राहतील किंवा ज्यांना आधीचेच आजार आहेत त्या व्यक्ती कोरोनाच्या विषाणूपासून लांब राहतील आणि तर तरुणांना जे तरुण ज्यांना ह्या कोरोनाचा संसर्ग होईल ते कदाचित याच्यातून तरुण बाहेर निघतील आणि त्यामुळे तुमचा मृत्यूचा धोका कमी होईल आणि त्यामुळे मृत्यूची संख्या पण कमी होईल.
त्यामुळे ह्या तरुणांना मी सांगेन की तुम्ही स्वतः बाहेर पडा आणि तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या आणि तुमची पण काळजी घ्या. त्यामुळे आणि बाहेर पडताना निष्काळजीपणा करू नका, मास्क वापरा. आणि दुसरी अजून एक गोष्ट तरुणांसाठी की मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे की लोक आता मास्क वापरायला तर लागलेले आहेत, पण बाईकवरती हेल्मेट घालायचं विसरलेत. म्हणजे ज्या गोष्टीने तुम्हाला धोका अधिक आहे, म्हणजे कोरोनापेक्षा तुम्हाला हेल्मेट न वापरल्यामुळे मृत्युमुखी पडण्याचा धोका अधिक आहे, तिथे तुम्ही मास्क वापरताय पण हेल्मेट वापरायचं विसरताय. तर असं करू नका. तुम्ही मास्क तर लावाच, प्लस बाईकवरती जात असाल तर हेल्मेट पण वापरा. ते तुमच्यासाठी आणि तुमच्या घरच्यांसाठी पण चांगलं आहे. आता शेवटचा मुद्दा यातला हा आहे की लस कधी निघणार किंवा हा कोरोना जाईल का. तर ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर असं आहे की निश्चित सांगता येत नाही. म्हणजे याची लस कधी निघेल हे निश्चित सांगणं कठीण आहे. कारण लस हा जो प्रकार आहे तो काही एका रात्रीमध्ये तयार होण्यातला भाग नाही. कारण त्याच्यासाठी बऱ्याच टेस्ट कराव्या लागतात लॅबमध्ये. त्याच्यानंतर ते प्रयोग त्या लशीचे हे उंदरांवरती करावे लागतात. मग ते यशस्वी झाल्यानंतर मग ते प्रयोग खरोखरच्या माणसांवरती करावे लागतात. त्यामुळे त्याच्यामध्ये बरेच टप्पे असतात आणि तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला लस मिळावी याच्यासाठी त्या लसची चाचणी करण्यासाठी कोणीतरी आपला जीव धोक्यात घालतो या जगामध्ये. तर हा मुद्दा लक्षात घ्या की कोणीतरी आपल्या जीवावरती उदार व्हायला तयार आहे की जेणेकरून आपले जीव वाचावेत. त्यामुळे हे माणसाने जीव देणं हा काय प्रकार आहे हा या अशा काळांमध्येच आपल्याला लक्षात येईल. तर लस जी आहे ती बरेच प्रयत्न चालू आहेत. तर लवकरात लवकर तरी साधारण जानेवारी किंवा डिसेंबरपर्यंत लस येण्याची शक्यता आहे. आणि जरी ती आली तरी पण ती आपल्यापर्यंत कधी पोचेल ते माहीत नाही. प्लस आणि दुसरा एक मुद्दा हा आहे की ती लस किती प्रभावी असेल. म्हणजे ती लस घेतल्यानंतर 100% खात्री देता येणार नाही की मला कोरोना होणारच नाही. तर त्याची 50 ते 60% शाश्वती असू शकते किंवा कदाचित तो प्रयत्न फसू पण शकतो. तर याबद्दल अजून निश्चित स्वरूपाची कुठलीच माहिती उपलब्ध नाही आहे. त्यामुळे ही लस किती लवकर येईल हे निश्चित सांगता येत नाही. त्याच्यानंतर हा कोरोना कधी जाईल तर हे देखील निश्चित सांगता येणार नाही. कारण हा कोरोनाचा जो आजार आहे किंवा हा जो विषाणू पसरतोय सध्या थुंकी वाटे, तर तो बऱ्याच लोकांना त्याचा प्रादुर्भाव होतोय आणि मग त्याच्यातून आजारी पडणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे. म्हणजे जवळजवळ 80% लोकांना त्याची काहीच लक्षणं नाही आहेत. आणि जे आजारी लोक आधीच आजारी आहेत त्या लोकांना गंभीर स्वरूपाचे आजार या कोरोनामुळे होत आहेत. पण तरी जगभरात बघितलं तर मृत्यूचा दर हा कमी आहे. आणि पण हा आजार म्हणजे आता त्याला 6 महिने झालेत हा विषाणू जगभर म्हणजे त्याने अक्षरशः थैमान घातलं आहे आणि अजून लवकर काही तो जाण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. पण पुढच्या येत्या म्हणजे एक 2 वर्षामध्ये तरी तो राहील आणि त्याचा प्रभाव राहील हे नक्कीच. त्यामुळे ज्या सवयी आहेत आत्ता आपण ज्या पाळतो आहोत, ज्या आपण लावून घेतलेल्या आहेत की आपण जे अंतर पाळतो आहे किंवा मास्क वापरतो आहे किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळतो आहे, समारंभ वगैरे या सगळ्या गोष्टी आपण करणं टाळतो आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला अजून पुढे कराव्या लागतील. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. एवढंच मी सांगेन. कोरोनाचा जो हा आजार आहे त्याचे जे परिणाम झालेत म्हणजे कोरोनामुळे तर माणसं मृत्युमुखी पडतातच आहेत, पण त्याच्या भीतीने ही कितीतरी माणसं मृत्युमुखी पडतात. म्हणजे अशा काही केसेस मी ऐकल्या की मुलाला कोरोना झाला तर ते ऐकून त्या धक्क्याने त्याच्या आईलाच हार्ट अटॅक आला किंवा एखाद्या डॉक्टरला कोरोना झाला आणि मग त्याच्याकडे जे पेशंट्स आले होते त्यांची चौकशी जेव्हा सुरू झाली तेव्हा त्यातला एक पेशंट होता, त्याला समजलं की या डॉक्टरला कोरोना झाला आहे आणि मग तो घाबरून
त्याला पण अटॅक आला आणि तो मेला. तर असं घाबरून जाऊन काही होणार नाही आहे, कारण एकतर हा कोरोना जो आजार आहे तो सगळ्यांसाठी जीवघेणा अजिबात नाही आहे. आणि त्यामुळे मला कोरोना झाला त्यामुळे मी आता मरणारच असं काही तुम्ही तुमची समजूत करून घेऊ नका. आणि त्यामुळे कसं होतं आहे की कोरोनाने मृत्युमुखी पडण्यापेक्षा त्याला घाबरूनच जास्त लोक मृत्युमुखी पडतात. तर तुम्ही अगदी शांत राहा आणि अजिबात घाबरून जाऊ नका. आणि खरं तर घाबरून जाण्याने तुम्ही काहीच करू शकत नाही. उलट तुम्ही शांत राहिलात आणि तुमचं जे दिवसभराचं काम आहे ते शांतपणे करत राहिलात, कुठल्याही प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये आले नाहीत, आपलं काम करत राहिलं, तर मला वाटत नाही की तुम्हाला दुसऱ्या कुठल्या उपचाराची गरज लागेल. तुम्ही जसे आहात तसेच चांगले, सुदृढ आणि निरोगी राहाल असं मला वाटतं. तर त्यामुळे अजिबात घाबरू नका. ही भीती जी आहे कोरोनाबद्दलची ती अजिबात मनातून काढून टाका. पण हां, निष्काळजी राहू नका, काळजी घ्या, काळजी करू नका. आणि सर्वात शेवटी मी असं सांगेन की हा जो कोरोना आहे त्या कोरोनासोबत आता आपल्याला जगायला शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी ज्या ज्या प्रकारची काळजी आपल्याला घ्यायची आहे ती आपण घेतली पाहिजे. दैनंदिन आपली जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये काही थोडे बदल आपल्याला करावे लागतील. म्हणजे मास्क वापरणे, हाताची स्वच्छता वारंवार करणे आणि सामाजिक अंतर पाळणे, किंवा जे काही समारंभ, लग्न समारंभ, मुंज असे काही जे आपण समारंभ करायचो त्या गर्दीच्या समारंभामध्ये, किंवा जे सण होते गणेशोत्सव वगैरे, तर इथे जेव्हा लोक आता पूर्वी एकत्र यायची तसं आता आपल्याला ह्या कोरोनाच्या काळामध्ये करता येणार नाही. तर त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा आपल्या बदलाव्या लागतील. आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला ती काळजी घ्यावी लागेल आणि आपल्याला एक सवय लागेल, एक शिस्त लागेल. आणि लोकांना एक संयम असण्याची गरज आहे. कारण जिथे मी बघितले की लोक रांगा लावतात, तर तिथे ते रांगा लावण्यापेक्षा ते गर्दीच जास्त करतात आणि अजिबात अंतर वगैरे पाळत नाही. तर ही सवय आता आपल्याला बदलायला लागेल. हे बदलणं एका रात्रीत शक्य नाही. हे हळूहळू का होईना ते आपल्याला बदलायला लागेल. निदान जीवाच्या भीतीने का होईना आपल्याला ही सवय लावणं आता गरजेचं आहे. आणि बाहेरच्या देशांमध्ये मी पाहिलं की ही सवय तिथल्या लोकांना जन्मताच म्हणजे त्या सवयी त्यांना आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांची सगळी कामं जी आहेत कार्यालयातली ती सगळी चालू असूनसुद्धा तिथे आता कोरोनाचे जे पेशंट्स आहेत, रुग्ण आहेत, ते कमी होत आहेत. कारण त्यांचा जो प्रत्येक नागरिक आहे त्या देशाचा, तो प्रत्येक नागरिक ह्या सगळ्या ज्या सवयी आहेत आणि ही जी सगळी काळजी आहे तो घेतो आहे. तो मास्क वापरतो आहे बाहेर जाताना, तो आपले हात स्वच्छ धुतो आहे आणि तो जेव्हा आजारी पडेल तेव्हा तो डॉक्टरकडे जाऊन त्याच्यावर उपचार पण घेतो आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता आपल्याला करणं गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टीवरती मी एक छोटीशी कविता बनवली आहे, तर ती तुम्हाला मी आता ऐकवतो. तर माझ्या कवितेचं नाव आहे कोरोनाला टाळा. असेल जरी नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. असेल जरी नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. सुरक्षित अंतर पाळा आणि ह्या कोरोनाला टाळा. गरज असेल तेव्हाच पडा बाहेर आणि घराला लावा टाळा. गरज असेल तेव्हाच पडा बाहेर आणि घराला लावा टाळा. बाहेर पडल्यावर मात्र त्या मास्कशी करू नका चाळा. गुरंढोरं पाळा, कुत्रा पाळा, मांजर पाळा, हवं तर एखादं गाढव पाळा. गुरंढोरं पाळा, कुत्रा पाळा, मांजर पाळा, हवं तर एखादं गाढव पाळा. पण त्या ब्रेकिंग न्यूज आणि व्हॉट्सअप मेसेजेस पाहणं आता टाळा. कोरोना माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही, हा फाजील आत्मविश्वास टाळा. कोरोना माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही, हा फाजील आत्मविश्वास टाळा. आणि
साऱ्या विश्वाच्या नरडीचा घोट घेईल का हा कोरोना, ही अवास्तव भीती देखील टाळा. आता याच्या शेवटची 2 कडवी अशी आहेत की जात पात धर्म आणि ते राजकारण पहिलं टाळा. जात पात धर्म आणि ते राजकारण पहिलं टाळा. फक्त आणि फक्त मानवजात पाळा. मानवजात पाळा. आणि सगळ्यात शेवटचा कडवा असा आहे की प्रत्यक्ष भेटीगाठींवर आता जरी सरकारने घातलाय आळा, प्रत्यक्ष भेटीगाठींवर जरी सरकारने घातलाय आळा, मनात मात्र राहू दे तोच पूर्वीचा जिव्हाळा, तोच पूर्वीचा जिव्हाळा. सुरक्षित अंतर पाळा आणि या कोरोनाला टाळा. धन्यवाद. तर मला असं वाटतं की मला जो मेसेज तुमच्यापर्यंत पोचवायचा होता तो मी पोचवला आहे. मी माझं काम केलेलं आहे. आता याच्या पुढचं सगळं काम हे तुमचं आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि शेजाऱ्यांचीही घ्या, सगळ्या लोकांची काळजी घ्या. सुरक्षित अंतर पाळा आणि ह्या कोरोनाला टाळा. थांबा थोडं थांबा. हा व्हिडिओ अजून संपलेला नाही. मी जेव्हा या व्हिडिओची पारायण केली किंवा माझ्या जवळच्यांना जेव्हा हा व्हिडिओ दाखवला तेव्हा त्यांचे काही प्रश्न होते आणि त्याच्यावर मला असं लक्षात आलं की मी या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिलेली नाही आहेत. तर मी ते प्रश्न आता घेणार आहे. प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात मी आता ते घेणार आहे आणि 5 मिनिटामध्ये माझा व्हिडिओ संपवणार आहे. तर पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेरून आणलेलं सामान हे घरामध्ये एका कोरोना कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे. पण भाज्या किंवा फळं यासारख्या ज्या गोष्टी आहेत किंवा अन्नपदार्थ आहेत तर त्या आम्ही 2-2 दिवस कशा काय ठेवू किंवा त्या खराब होतील किंवा मग त्या धुवायच्या का? किंवा मी असं बघितलं की काही लोकं फळं आणि भाज्या पण साबणाच्या पाण्याने धुत आहेत. पण त्याची काहीच गरज नाही. तर WHOने जे सांगितलं आहे की कुठल्याही प्रकारच्या साबणाने किंवा कुठल्याही प्रकारच्या डिटर्जंटने भाज्या आणि फळं ह्या धुण्याची अजिबात गरज नाही. आणि इवन मिठाच्या पाण्याने किंवा सोड्याने वगैरे पण धुण्याची काहीच गरज नाही. त्यातले पेस्टिसाइड्स किंवा त्यातले जे इतर जंतू आहेत ते त्यामुळे मरून जातील, पण कोरोनाचे जंतू हे मिठाच्या पाण्याने भाज्या धुतल्याने वगैरे मरतील असं बिलकुल नाही. तर मग WHO काय सांगतो किंवा जागतिक आरोग्य संघटना काय सांगते या भाज्यांच्या स्वरूपामध्ये की या भाज्यांसाठी किंवा फळांसाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे? तर तुम्ही जेव्हा त्या भाज्या किंवा फळं बाहेरून घेऊन येता मार्केटमधून तेव्हा त्यांना जेव्हा तुम्ही हात लावता त्याच्या आधी तुम्ही आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत. म्हणजे तुमच्या हातावरती जर कोरोनाचे विषाणू असतील तर ते तुमच्या भाज्यांना लागणार नाहीत. आणि मग त्या भाज्या तुम्ही साध्या पाण्याने धुवा आणि मग नंतर त्या धुतल्यानंतर पुन्हा तुमचे हात स्वच्छ करा. कारण तुम्ही भाज्या घेताना तुमचा हात हा त्या भाज्यांच्या पिशवीला लागण्याचा संभव असतो. प्लास्टिकची पिशवी असते, कापडाची पिशवी असते. मग त्याच्यावरती जर ते विषाणू असतील तर ते विषाणू तुमच्या पोटामध्ये जाण्याचा संभव आहे. त्यामुळे भाज्या, फळं, अन्नपदार्थ या सगळ्या गोष्टींना अजिबात धुवू नका. त्या खाण्यासाठी अगदी सेफ आहेत. त्याच्या मार्फत कोरोनाचा विषाणूचा प्रसार होत नाही. ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की मी बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू शकतो का? हो, तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू शकता किंवा बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ शकता. पण त्याच्यामध्ये एक काळजी घ्यावी लागेल की जेव्हा तुम्ही ते अन्नपदार्थ खाता तेव्हा तुमचे हात स्वच्छ आहेत का? ज्या हाताने तुम्ही ते अन्न खाणार आहात किंवा ज्या हॉटेलमध्ये तुम्ही अन्न खाणार आहात त्या हॉटेलमधले टेबल किंवा खुर्ची किंवा प्लेट्स या सर्व गोष्टींवरती ते कोरोनाचे विषाणू पडले नाहीत का? तर या सगळ्या गोष्टी आपल्याला या सगळ्या गोष्टीची कल्पना नाही येऊ शकत. त्यामुळे सर्वात चांगली गोष्ट आहे की तुम्ही घरचं अन्न खा. पण जर तुम्हाला काही पर्यायच नसेल तर तुम्ही बाहेर जाऊन अन्न खाऊ शकता. अन्नामार्फत विषाणूचा कुठलाही प्रसार होत नाही. पण ते खाताना तुम्ही स्वच्छता बाळगली पाहिजे. हा त्यामागचा उद्देश आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न हा आहे की दारू पिल्याने कोरोना मरतो का? तर नाही. म्हणजे सॅनिटायझरमध्ये हो नक्कीच अल्कोहोल असतं आणि सॅनिटायझरने हात धुतल्यानंतर आपल्या हातावरचे कोरोनाचे विषाणू मरतात. पण त्यामुळे याचा अर्थ असा नाही की तुम्ही दारू प्यावी आणि मग त्यामुळे कोरोना तुमच्या शरीरात असेल तर तो मरेल. ही चुकीची समजूत आहे. असं काहीच करू नका. दारू पिणे हे अतिशय वाईट आहे. तुमच्या आरोग्यासाठी ते अजिबात चांगलं नाही आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे की एखादी व्यक्ती तुमच्या कानांमध्ये शिंकली
तर तुमच्या कानावाटे तो कोरोनाचा विषाणू तुमच्या शरीरात जाईल का? तर नाही, अशी कुठलीच घटना किंवा अशी कुठलीच नोंद नाही आहे की कानावाटे हा विषाणू तुमच्या शरीरात जाऊ शकतो. हां, पण जर एखादी व्यक्ती तुमच्या कानाजवळ शिंकली असेल आणि तुम्ही कानाला हात लावलात, मग ते त्या हातावरती ते विषाणू येतील आणि मग ते तुमच्या जर तुम्ही तो हात पुन्हा डोळ्याला किंवा तोंडाला किंवा नाकाला लावलात, तर ते विषाणू तुमच्या शरीरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या शरीराची स्वच्छता ही महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर दुसरा असा एक प्रश्न होता की जर माझ्या हातावरती काही जखमा झाल्या असतील किंवा कुठे कापलं असेल माझ्या हाताला, तर कोरोनाचा विषाणू त्या जखमेतून माझ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो का? तर नाही. तुमच्या हाताला किंवा पायाला किंवा इतर कुठल्याही ठिकाणी जर जखम झाली असेल आणि त्या ठिकाणी जर एखाद्या कोरोनाचा विषाणू पडला, म्हणजे एखादी व्यक्ती समजा खोकली, शिंकली आणि त्याच्या खोकतानातले जे थेंब आहेत ते जर तुमच्या जखमेवर पडले तरी पण तुम्हाला कोरोना होऊ शकत नाही. हां, पण ते विषाणू तुमच्या फक्त शरीरामध्ये जाता कामा नये, तोंडावाटे, नाकावाटे किंवा डोळ्यावाटे, याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. या पुढचा जो प्रश्न आहे तो आहे की जर माझ्या शरीरामध्ये कोरोनाच्या विषाणूचा प्रवेश झाला तर ते समजायला मला किती दिवस लागतात? तर साधारण 4 ते 5 दिवस लागतात आणि जास्तीत जास्त 14 दिवस लागतात. त्यामुळे क्वारंटाईन करण्याचा किंवा विलगीकरणाचा जो काळ आहे तो 14 दिवसांचा आहे. कारण जर 4 ते 5 तुम्ही काही दिवसापूर्वी जर एखाद्या वस्तूला हात लावला असेल आणि त्या वस्तूवरती जर कोरोनाचे विषाणू असतील आणि मग तो हात तुम्ही डोळ्याला, नाकाला किंवा तोंडाला लावलात आणि तो विषाणू तुमच्या शरीरात गेला, तर साधारणपणे 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला त्याची लक्षणं दिसू शकतात. जर तुम्हाला कोरोनामुळे काही लक्षणं आली तर. अन्यथा कुठल्याही लक्षणाशिवाय सुद्धा तो विषाणू तुमच्या शरीरात राहतो आणि 14 दिवसानंतर निघून जातो. त्यामुळे साधारणपणे तो एक 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला ती लक्षणं दिसायला लागू शकतात. त्यामुळे तुम्ही आत्ता एखाद्या वस्तूला हात लावलात आणि मग तो हात नाकातोंडाला लावलात आणि तुमच्या शरीरामध्ये कोरोनाचा विषाणू गेला आणि लगेच पुढच्या मिनिटाला तुम्हाला कोरोनाची लक्षणं दिसायला लागली, असं बिलकुल होत नाही. तर त्याला काही काळ जातो आणि त्यामुळे कसं होतं की एखाद्या व्यक्तीला कोरोना झाला की नाही हे आपण लगेच सांगू शकत नाही. त्यामुळे लोकांच्या संपर्कात येणं टाळा. लोकांमध्ये अंतर राखणं नक्कीच गरजेचं आहे. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी कदाचित चुकून म्हटलो की हे अंतर जे आहे हे 2 मीटरचं असायला पाहिजे. तर WHOने सांगितलं आहे की हे अंतर 1 मीटरचं असायला हवं आहे. पण जर 2 मीटरचं अंतर तुम्ही पाळलं तर ते उलट चांगलंच आहे. 1 मीटरपेक्षा 2 मीटरचं अंतर पाळणं चांगलंच आहे. पण WHO असं सांगतो की 1 मीटरचं अंतर तुम्ही पाळलं पाहिजे. तर अंतर पाळा आणि त्यामुळे मग तुम्ही कोरोनापासून तुमचा बचाव करू शकता. यापुढचा प्रश्न आहे की प्राण्यांना कोरोना होतो का? तर प्राण्यांना कोरोना होतो, पण प्राण्यांपासून माणसाला कोरोना होत नाही. तर आता प्राण्यांना कोरोना होण्याचं प्रमाण पण खूप कमी आहे. म्हणजे अगदी पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर आणि ते प्राणी अगदी तुमच्या घरातले सदस्य आहेत आणि तुम्ही त्यांच्या अगदी जवळ आहात. म्हणजे तुम्ही ते तुम्हाला म्हणजे कुत्रा असेल किंवा मांजर असेल तर ते तुमच्या अगदी जवळ येतात. तुम्ही त्याला कवेत घेता. तो कुत्रा किंवा मांजर तुम्हाला चाटतोय, तुमच्या हाताला चाटतोय. तर असं जर का असेल आणि जर तुम्हाला कोरोना झाला असेल तर मग ते कोरोनाचे विषाणू त्या कुत्र्याच्या किंवा मांजरीच्या शरीरामध्ये जाण्याचा संभव असतो आणि मग अशा काही केसेस जगामध्ये झालेल्या आहेत की कुत्रा किंवा मांजराला त्या माणसापासून कोरोना झाला आहे. पण एखाद्या प्राण्याला जर का कोरोना झाला तर तो प्राणी किंवा तो कुत्रा किंवा मांजर दुसऱ्या कुठल्या व्यक्तीच्या संपर्कात आली तर त्या दुसऱ्या व्यक्तीला कोरोना होत नाही. म्हणजे त्याचा प्रसार हा प्राण्यांपासून माणसांपर्यंत होत नाही, पण माणसांपासून कुत्र्या मांजरांना अगदी तुम्ही त्याच्या जवळ जात असाल, राहत असाल तर तो प्राण्यांना होतो माणसापासून. प्राण्यांपासून माणसाला होत नाही. हा 6वा प्रश्न होता. आणि एक 7वा प्रश्न आहे की गरम पाण्याच्या गुळण्या मी करू का? तर गरम पाण्याच्या गुळण्यामुळे कोरोनाचा विषाणू मरतो म्हणजे जर घशात असेल, अशा काही बातम्या आल्या होत्या. पण त्याला काहीच शास्त्रीय पुरावा नाही आहे आणि
हां, पण तुम्ही आता गरम पाण्याच्या गुळण्या करता किंवा मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करता, तर इतर काही जंतू असतील किंवा इन्फेक्शन करणारे इतर काही बॅक्टेरिया असतील, ते तुमच्या घशातून जातील. जर तुमचा घसा दुखत असेल तर ते विषाणू त्यापासून मारले जातील आणि तुम्हाला बरं वाटेल. किंवा त्यामुळे हा काही त्याच्यावरती उपचार नाही. फक्त तुम्ही गरम पाणी पिणं हे आरोग्यासाठी तसंही चांगलं आहे. तुमची पचनसंस्था चांगली राहते, तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहते. त्यामुळे त्यामुळे तुम्ही गरम पाणी पिऊ शकता किंवा गरम पाण्याच्या गुळण्या करू शकता. पण तो काही कोरोनावरचा उपाय नाही. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे की अ, अ, आयुर्वेद आणि कोरोना. तर म्हणजे हळद किंवा दालचिनी किंवा काळी मिरी अशा काही गोष्टी किंवा अ, लसूण, आलं अशा काही गोष्टी मी खाल्ल्या किंवा मी त्याचा काढा करून पिला तर मला कोरोना होणार नाही का? तर तसं नाही आहे. या सगळ्या गोष्टी फक्त प्रतिबंधात्मक स्वरूपात वापरणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमची एक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गरजेचं आहे. त्यामुळे या जर गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्ही त्या आनंदाने करा. त्याच्यामध्ये काहीच वाईट नाही, उलट त्या चांगल्या आहेत तुमच्या शरीरासाठी. फक्त त्याच्यामुळे तुमच्या शरीरातला कोरोनाचा विषाणू मरेल असं नाही आहे किंवा तुम्हाला कोरोना होणार नाही असं बिलकुल नाही आहे. तर कोरोना तुम्हाला जर होऊ नये तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एखाद्या कोरोना झालेल्या व्यक्तीच्या तोंडावाटे, नाकावाटे जे पाण्याचे थेंब किंवा थुंकीचे थेंब बाहेर पडतात, ते एखाद्या वस्तूवरती पडले किंवा तुमच्यावरती पडले, तर ते तुमच्या शरीरामध्ये तुमच्या डोळ्यामार्फत, तोंडामार्फत आणि नाकामार्फत तुमच्या शरीरात जाऊ नये, एवढी फक्त तुम्ही काळजी घेतली पाहिजे. बाकी तुम्ही सगळ्या प्रकारचे आयुर्वेदिक जी पण औषधं आहेत किंवा जे पण उपचार आहेत ते तुम्ही करू शकता. फक्त त्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्ही कमी आजारी पडाल. हा एकच त्यामागचा उद्देश आहे. तर मला असं वाटतं की मी सगळ्या प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहेत. आणि पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. तुम्ही मला इतका वेळ ऐकल्याबद्दल. आणि सुरक्षित राहा, स्वच्छता पाळा. धन्यवाद. थँक्यू.